Hello everyone. In this video, we will talk about motion. मोशन म्हणजे काय? तर पहिल्यांदा मोशन म्हणजे काय हे समजून घ्यायच्या अगोदर पण मोशनशी रिलेटेड असणारी काही लाईव्ह एक्झाम्पल्स जी आपण डेली लाईफमध्ये कुठं ना कुठेतरी पाहतो ती समजून घेऊ. आकाशात उडणारा पक्षी असेल किंवा पाण्यात पोहणारा मासा असेल किंवा आपल्या शरीरातून वाहणारं रक्त, आपल्या नसा, आपल्या धमन्यामधून वाहणारं रक्त, ऑल these आर एक्झाम्पल्स ऑफ मोशन्स. रस्त्यावरून धावणारी कार, these are also examples of motion. Few more examples we will see. Atoms and molecules, अणु रेणू किंवा प्लॅनेट्सची होणारी मोशन किंवा आकाशात दिसणारे चंद्र तारे किंवा आकाशगंगा गॅलेक्सीज, all these are examples of motions. Few more examples we will see. Motion of air by observing movement of a dust particle. कधी कधी आपल्या घरच्या खिडकीतून ज्यावेळी सूर्यप्रकाश आत येतो त्यावेळी त्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला धुळीचे कण, डस्ट पार्टिकल्स दिसतात. त्यांची होणारी मोशन, त्यांची होणारी हालचाल आपल्याला दिसते. किंवा ज्यावेळी पाऊस येणार असतो तर पावसाच्या अगोदर जो वारा सुटतो, वादळ वारा असतो, त्या वादळ वाऱ्यामुळे झाडाची पानं, वाळलेली झाडाची पानं ही हवेत उडतात. किंवा एखादं नारळाचं झाड, त्या नारळाच्या झाडाच्या फांद्या ह्या त्यांची मुवमेंट होते. ऑल these आर एक्झाम्पल्स ऑफ मोशन. फिनॉमिनॉन ऑफ सनराइज, सनसेट अँड चेंजिंग ऑफ सीझन्स. सूर्योदय असेल, सूर्यास्त असेल किंवा ऋतूमध्ये होणारा बदल असेल, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऑल these आर ब्युटिफुल एक्झाम्पल्स ऑफ मोशन्स. थँक यू. Hello everyone. Last video we have talked about examples of motion. In this video we will discuss about how to describe that motion. Describe the location of an object by specifying a reference point or origin. एखाद्या ऑब्जेक्टचं लोकेशन आपल्याला सांगायचं असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला एक रेफरन्स पॉइंट किंवा एक ओरिजिन स्पेसिफाय केला पाहिजे. चूज द रेफरन्स पॉइंट्स अकॉर्डिंग टू आवर कन्व्हिनियन्स. तर तो रेफरन्स पॉइंट कसा चूज करायचा? चूज विथ युअर कन्व्हिनियन्स. तुम्हाला सोयीस्कर जसं आहे तसं तुम्ही तो रेफरन्स पॉइंट चूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, स्कूल इन विलेज इज 2 किलोमीटर नॉर्थ ऑफ रेल्वे स्टेशन. हे एक्झाम्पल मला रेफरन्स पॉइंटनं किंवा ओरिजिननं एक्सप्लेन करायचं आहे. तर ते मी कसं करेन? आपल्याला तर माहित आहे आपण दिशा कशा इंडिकेट करतो. सो दिस इज ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट. सपोज हे रेल्वे स्टेशन आहे आणि मला या रेल्वे स्टेशनचा रेफरन्स ठेवून किंवा हा रेल्वे स्टेशन ओरिजिन ठेवून मला स्कूलचं लोकेशन जे 2 किलोमीटर उत्तर दिशेला आहे, नॉर्थ ऑफ रेल्वे स्टेशन, हे इंडिकेट करायचं आहे. तर ते कसं केलं जाईल? सो दिस इज द स्कूल अँड दिस इज द रेल्वे स्टेशन अँड इट इज 2 किलोमीटर टू द नॉर्थ ऑफ अ रेल्वे स्टेशन. सो इथं रेल्वे स्टेशन हा रेफरन्स पॉइंट आहे किंवा ओरिजिन आहे. अँड अबाउट दिस ओरिजिन द स्कूल इज 2 किलोमीटर north. So like this, to describe the motion, we need a reference point or origin. And for that, we will make use of directions: east, west, north, and south, or northeast, northwest, southwest, or southeast. Thank you. Hello everyone. In this video, we will talk about types of motion. There are 4 types of motion. First is straight line motion. As you can see in picture, ही मुलगी त्या काठीचा सहारा घेऊन त्या रोप वरती चालण्याचा प्रयत्न करते सरळ रेषेत.
जर ती सरळ रेषेत नाही चालली तर चान्सेस आहेत की मे सी विल फॉल डाऊन. सेकंड इज सर्क्युलर मोशन. ॲज यू कॅन सी इन पिक्चर, हा मुलगा हा बॉल एक सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरवण्याचा प्रयत्न करतो. हे एक्झाम्पल आपण अजून कुठे पाहतो? ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये पक्षी धान्यांची नासाडी करतात, तर पक्ष्यांना शेतातून हाकलवण्यासाठी गोफण फिरवली जाते. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी नाईस एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. नेक्स्ट, रोटेटिंग मोशन. आपल्या घरी असणारा टेबल फॅन, ॲज यू कॅन सी इन पिक्चर, हे ब्लेड्स आहेत 1 2 3, हे रोटेटिंग होणारे ब्लेड्स आहेत. आणि इथं कुठेतरी तो शाफ्ट आहे, त्या शाफ्ट वरती ते ब्लेड्स माउंट केलेले आहेत. ब्लेड्स रोटेट होऊन ब्लेडचं रोटेशन होतं अबाउट शाफ्ट आणि आपल्याला वारा येतो. नेक्स्ट इज व्हायब्रेशन. स्विंग मशीन. स्विंग मशीनची ही निडल अप अँड डाऊन त्याची मोशन होते. दिस मोशन इज कॉल्ड एज अ व्हायब्रेशन, व्हायब्रेशनल मोशन. अँड द लास्ट वन इज कॉम्बिनेशन ऑफ ऑल अबोव. म्हणजे आतापर्यंत जे आपण स्ट्रेट लाईन मोशन, सर्क्युलर मोशन, रोटेटिंग मोशन किंवा व्हायब्रेशन म्हटलं, तर ह्या सगळ्या मोशनचं कॉम्बिनेशन असणारी सुद्धा एक मोशन असू शकते. आणि हे सोडून अजून 2 मोशन जे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. एक इज युनिफॉर्म मोशन आणि दुसरी जी काय आहे ती नॉन युनिफॉर्म मोशन. सो व्हॉट इज युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन? इन कमिंग व्हिडिओज वी विल डिस्कस. थँक यू. Hello everyone. In this video, we will discuss about object. An object may appear to be moving for one person and stationary for the some other person. एकच ऑब्जेक्ट आहे, पण तो ऑब्जेक्ट एका व्यक्तीला वाटतो इट इज मुव्हेबल, तो मूव्ह होत आहे, त्याची हालचाल होत आहे. पण तोच ऑब्जेक्ट दुसऱ्या व्यक्तीला वाटतं की इट इज ॲट अ स्टेशनरी कंडिशन, तो मुव्हेबल नाही आहे, तो रेस्ट कंडिशनला आहे, त्याची काही हालचाल होत नाही आहे. एकच ऑब्जेक्ट आहे, पण व्यक्तींची मतं डिफरंट आहेत. ऑब्जेक्ट ॲट रेस्ट, पोझिशन डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऑब्जेक्टची पोझिशन किंवा त्या बॉडीची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाहीये. वेळेत जरी बदल झाला तरी त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत नाही. असं ज्यावेळी असतं त्यावेळी आपण म्हणतो की तो ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशनला आहे. फॉर एक्झाम्पल, ॲज यू कॅन सी इन द पिक्चर, हा फुटबॉल त्या ग्राउंडवरती आहे. सपोज टाइम आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता 10 वाजून 5 मिनिटं झाली, तरीही हा बॉल जिथं होता तिथंच आहे. आता 10 वाजून 10 मिनिटं झाली, तरीही हा फुटबॉल जिथं होता तिथंच आहे. हे असं जर होत असेल तर मी काय म्हणेन, दिस ऑब्जेक्ट, दिस फुटबॉल इज ॲट अ रेस्ट कंडिशन. किंवा हा फुटबॉल, दिस ऑब्जेक्ट इज ॲट अ स्टेशनरी कंडिशन. नेक्स्ट इज ऑब्जेक्ट इन मोशन. When position does not change with respect to time, the position does change with respect to time. A rest condition la there is no change with respect to time, but for the object to be in motion, the position will change with respect to time. म्हणजे हा इथे एक स्पेरिकल बॉल आहे. हा स्पेरिकल बॉल मी असा ओढून जर सोडला, हा बॉल नेक्स्ट इथं असणाऱ्या बॉलला इम्पॅक्ट करेल, तो त्याच्या पुढच्या बॉलला इम्पॅक्ट करेल, तो पुढच्या बॉलला इम्पॅक्ट करेल, तो पुढच्या बॉलला इम्पॅक्ट करेल. मग हा बॉल त्याच्या राईट साईडला मूव्ह होईल. तर ही होणारी मोशन ही मग कंटिन्युअस काहीतरी मोशन सुरू होईल, टू अँड फ्रो मोशन सुरू होईल. पण आता ह्या ऑब्जेक्टच्या बाबतीत जर मी पोझिशनचा विचार केला एखादा ऑब्जेक्टचा, तर दॅट पोझिशन इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऑब्जेक्टची पोझिशन जर विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असेल तर वी विल से दॅट दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. तर त्यावेळी आपण काय म्हणतो, तो ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आहे, और दॅट ऑब्जेक्ट इज मूव्हिंग. सो देर आर 2 टाइप्स ऑफ मोशन्स वी विल से फॉर द ऑब्जेक्ट. वन, ऑब्जेक्ट ॲट रेस्ट, and second is object in motion. Thank you. Hello everyone.
In this video, we will discuss about scalar quantity and vector quantity. In scalar quantity, we have to give magnitude. Magnitude is required, not direction required. स्केलर क्वांटिटी मध्ये आपल्याला मॅग्निट्यूड सांगावं लागतं, पण डायरेक्शन सांगायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, मास, व्हॉल्यूम, लेंथ, टाइम, डिस्टन्स, स्पीड, वर्क, एनर्जी. यू कॅन सी इन पिक्चर. स्पीड, कार आहे, कारचं स्पीड सांगावं लागतं आपल्याला, तिथे डायरेक्शन सांगायची गरज नाही. ऍपल आहे, ऍपलचं मास फक्त सांगू शकतो आपण. इथं ह्या बिकर मध्ये असणारा व्हॉल्यूम लिक्विडचं सांगायला पाहिजेत, किंवा टाइम. हिज आर ऑल स्केलर क्वांटिटी. तिथं मॅग्निट्यूड हे इम्पॉर्टंट आहे, तिथं दिशा सांगायची गरज नाही. किंवा सोपं एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं तुमचं वजन किती आहे, आपण काय सांगतो? माझं वजन 50 किलो आहे. आपण असं सांगतो का माझं वजन पूर्व दिशेला तोंड केलं 50 किलो आहे, पश्चिमेला केलं तर 50 आहे किंवा 55 आहे, उत्तरेला केलं तर 60 आहे? नाही. आपण एवढंच सांगतो की माझं वजन 50 किलो आहे. तिथं दिशा सांगायची गरज नाही. जिथं फक्त मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट आहे, दॅट क्वांटिटी इज स्केलर क्वांटिटी. देन वेक्टर क्वांटिटी. इन वेक्टर क्वांटिटी वी हॅव टू गिव्ह मॅग्निट्यूड ऑल्सो अँड डायरेक्शन ऑल्सो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की दरवाजा उघडून आत रूम मध्ये ये, तर आपल्याला दरवाजा तो उघडताना पाहावं लागतं की त्या दरवाजावरती पुल लिहिलंय का पुश लिहिलंय. म्हणजे मला तो दरवाजा ओढायचा आहे का ढकलायचा आहे हे तिथे इम्पॉर्टंट आहे. फक्त दरवाजा ओपन करून आत येणं यासाठी तिथं असणारी दिशा, पुल और पुश, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वेक्टर क्वांटिटीच्या बाबतीमध्ये आपल्याला मॅग्निट्यूड सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि डायरेक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो एक्झाम्पल ऑफ वेक्टर क्वांटिटी: फोर्स, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन अँड मोमेंटम. कारच्या बाबतीमध्ये स्पीड असेल तर तिथं फक्त मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट आहे, पण व्हेलॉसिटी जर मी म्हणत असेल तर व्हेलॉसिटी मध्ये मला ती कार कोणत्या दिशेला चालले, लेफ्टला चालले, राईटला चालले, सरळ रेषेत चालले, ते मला डिफाईन करायला लागेल. किंवा या ऍपलच्या बाबतीमध्ये ऍक्ट होणारं जे काही वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये इथं ऍक्ट होत आहे, तो इथं दिशा इम्पॉर्टंट आहे. किंवा इथं हा फ्रिक्शन ब्लॉक आहे, हा ब्लॉक त्या इन्क्लाइंड प्लेन वरती मूव्ह होत आहे, तर तो मूव्ह होत असताना इथं ॲरोनी डायरेक्शन्स आपण दाखवलेले आहेत, किंवा त्याचं वेट ऍक्ट होणार त्याचे डायरेक्शन्स आपण दाखवलेले आहेत. सो ऑल दीज आर वेक्टर क्वांटिटीज. इन टर्म्स ऑफ अ वेक्टर क्वांटिटी, magnitude and direction both are required, but in case of a scalar quantity only magnitude is important. तिथे फक्त magnitude हे जास्त महत्वाचं आहे. Hello everyone, in this video we will discuss more about object. Last video we have discussed about what is object, object at rest and object in motion. So few more concepts we will see here. An object may appear to be moving for one person and stationary for some other person. एकच ऑब्जेक्ट आहे, पण एका व्यक्तीला तो वाटतो तो स्टेशनरी आहे, आणि तोच ऑब्जेक्ट दुसऱ्या व्यक्तीला वाटतो की तो मुव्हेबल आहे किंवा तो मुव्हिंग कंडिशन मध्ये आहे. तर याचं उदाहरण म्हणायचं झालं तर, फॉर द पॅसेंजर्स इन द मुव्हिंग बस द रोड साइड ट्रीज अपियर टू बी मुव्हिंग बॅकवर्ड. सपोज ही बसमध्ये आहे आणि बसमधून ही व्यक्ती जर खिडकीतून बाहेर बघत असेल तर बाहेर असणारी झाडं किंवा बाहेर दिसणाऱ्या व्यक्ती ह्या दे आर मुव्हिंग बॅकवर्ड्स, हे असं आपल्याला फील होतं. आपल्याला वाटतं की ती झाडं किंवा त्या व्यक्ती ह्या मागं सरकत चाललेत, ते मागं पळतायत असं आपल्याला जाणवतं. पण तेच पर्सन स्टँडिंग ऑन द रोड साइड परसिव्स द बस अलॉंग विथ पॅसेंजर्स आर मुव्हिंग. पण तेच जर मी ह्या बसच्या बाहेर असणारा व्यक्ती जो रोडवरून जाणारी बस पाहतोय, त्याला काय वाटतं की ती बस आणि त्या बसमध्ये असणाऱ्या सगळ्या व्यक्ती ह्या काय होत आहेत, मूव्ह होत आहेत. बाहेर असणाऱ्या व्यक्तीसाठी बसमध्ये असलेल्या व्यक्ती किंवा ती बस ही मुव्हिंग कंडिशन मध्ये आहे असं वाटतं. आता ह्याच्या पलीकडे जाऊन, हाऊएव्हर
a passenger inside the bus sees his fellow passengers to be at rest. पुन्हा मी बसमध्ये आलो आणि बसमधल्या व्यक्तींचा विचार केला, सपोज ही एक व्यक्ती आणि ही एक व्यक्ती, तर ह्या दोन व्यक्तींना एकमेकाकडे बघून असं वाटतं की आपण दोघं रेस्ट कंडिशनला आहे, पण दोघं स्थिर आहे. म्हणजे तीन वेगळ्या गोष्टी आहेत. बसमधल्या व्यक्तीला बाहेर बघताना वाटतं की बाहेरच्या सगळ्या वस्तू ह्या दे आर मुव्हिंग बॅकवर्ड्स, त्या मागं सरकत आहेत किंवा मागं पळत आहेत असं वाटतं. दुसरं, बाहेर असलेल्या व्यक्तीला वाटतं की बस आणि बसमधल्या व्यक्ती ह्या मूव्ह होत आहेत. आणि तिसरी गोष्ट, बसमधल्याच व्यक्तींना एकमेकाकडे बघून वाटतं की आपण स्थिर आहे किंवा आपण रेस्ट कंडिशनला आहे. सो क्रिया तीच आहे, पण अप्रोच तीन वेगळे आहेत. हे असं ऑब्जेक्टच्या मोशनच्या बाबतीत होतं. हे असं का होतं आणि ह्याचे इन डिटेल्स कन्सेप्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. थँक्यू. Hello everyone. In earlier videos, we have discussed about types of motion like straight line motion, circular motion, rotary motion, and vibration. As per our syllabus, we will study more about straight line motion, motion along a straight line. Let us consider this diagram. Mainly, distance and displacements are used to describe the overall motion of an object to locate its final position with respect to its initial position at a given time. Distance आणि displacement याचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर ऑब्जेक्टची जर मोशन मला डिफाईन करायची असेल, ऑब्जेक्टची मोशन म्हणजे काय, मला ऑब्जेक्टची फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन किंवा इनिशियल पोझिशन पासून ऑब्जेक्ट आता नेमका कुठं आहे, त्याची फायनल पोझिशन काय आहे, ही ऑब्जेक्टची जर मला मोशन सांगायची असेल तर त्यासाठी आपण दोन टर्म्स यूज करतो. पहिला आहे डिस्टन्स आणि दुसरा आहे डिस्प्लेसमेंट. तर डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये विथ रेफरन्स टू धिस फिगर बघू. ही फिगर आपल्याला काय सांगते, या फिगरमध्ये ओ हा ओरिजिन आहे आणि अलॉंग एक्स ऍक्सिस, सपोज हा ऍक्सिस एक आहे, ह्या ऍक्सिसचं नाव आपण एक्स ऍक्सिस म्हटलं. हा एक्स ऍक्सिस काय दाखवतो, आपण हा स्ट्रेट लाईन पाथ आहे, ह्या स्ट्रेट लाईन पाथ वरती वॉकिंग केलं, आपण ह्या स्ट्रेट लाईन पाथ वरती ट्रॅव्हल करतोय, तर ते ट्रॅव्हल करत असताना किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं किलोमीटर मध्ये, हे तो इंडिकेट करतो. ओ, सी, बी आणि ए ह्या का आहेत, काहीतरी करस्पॉन्डिंग पोझिशन्स आहेत सर्टन किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यानंतरच्या. तर आपण पहिल्यांदा बघू डिस्टन्स म्हणजे काय, मग डिस्कस करू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. पहिल्यांदा डिस्टन्स म्हणजे काय, सो डिस्टन्स इज इक्वल टू टोटल पाथ लेंथ. पाथ लेंथ म्हणजे काय, ड्युरिंग मोशन फ्रॉम ओ टू ए अँड बॅक टू बी द डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू, किंवा पाथ लेंथ इज इक्वल टू 60 किलोमीटर प्लस 25 किलोमीटर इज इक्वल टू 85 किलोमीटर. मी ओ या पोझिशनला होतो, ओ या पोझिशन पासून मी ए या पोझिशनला स्ट्रेट लाईन मध्ये वॉक करत गेलो, ए या पोझिशनला पोहोचलो आणि ए या पोझिशन पासून मी परत बी या पोझिशनला आलो. ओ टू ए डिस्टन्स मेजर केलं तर किती आहे, ओ टू ए डिस्टन्स 60 किलोमीटर आहे आणि ए पासून ए बी पर्यंत बीच्या पोझिशनला मी आलो तर ते डिस्टन्स किती आहे, 25 किलोमीटर डिस्टन्स आहे. सो 1 2 3 4 5 5 into 5 25. So O to A 60 किलोमीटर डिस्टन्स and A to B डिस्टन्स हे किती आहे, 25 किलोमीटर आहे. So 60 plus 25 is equal to 85 किलोमीटर. 85 किलोमीटर is what? That is path length. O to A चा डिस्टन्स plus A to B चा डिस्टन्स, that is the motion from O to A and back to B. तेच जर आता मी मोशन म्हटली फ्रॉम O to A and back to C, O to A and back to C. O to A डिस्टन्स स्ट्रेट लाईन किती आहे, 60 किलोमीटर आणि A to C डिस्टन्स किती आहे, 35 किलोमीटर. 35 किलोमीटर कसं, वन इंटरवल बघितले आपण, 1 2 3 4 5 6 7 7 इंटरवल, 7 into 5 35. सो 35 किलोमीटर. सो टोटल विल बी 60 plus 35 95 किलोमीटर. तेच जर आता मी ऑब्जेक्ट ट्रॅव्हल फ्रॉम ओ टू ए अँड बॅक टू ओ फ्रॉम ए,
म्हणजे ओ कडून ए ला गेला आणि ए कडून ओ ला परत आला असं जर म्हटलं, देन इन दॅट केस डिस्टन्स कव्हर्ड इन दिस जर्नी इज इक्वल टू डिस्टन्स ओ ए प्लस डिस्टन्स ए ओ. किती येईल ते? 60 किलोमीटर प्लस 60 किलोमीटर, दॅट इज 120 किलोमीटर. इथं आपण काय बघतोय? स्ट्रेट लाईन मध्ये किती पाथ लेंथ कव्हर झाली किंवा किती डिस्टन्स ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलं स्ट्रेट लाईन मध्ये. इथं आपण मॅग्निट्यूडचा विचार करतो, डायरेक्शनचा विचार करत नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ डायरेक्शन आपण डिस्टन्स मेजर करतो. सो डिस्टन्स इज व्हॉट? टोटल पाथ लेंथ. ते जर आता मी डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत म्हटलं, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू शॉर्टेस्ट डिस्टन्स मेजर्ड. कमीत कमी जे अंतर आहे ते अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट. पण डिस्टन्स म्हणजे काय आहे? दॅट इज टोटल पाथ लेंथ. तिथं आपण फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड बघतो, पण डिस्प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला मॅग्निट्यूड पण बघितलं पाहिजे आणि डायरेक्शन सुद्धा बघितली पाहिजे. म्हणजे आता बघा, मी आता डिस्प्लेसमेंट मेजर करतोय कुठून कुठं? ड्युरिंग मोशन फ्रॉम ओ टू ए, ओ टू ए अँड बॅक टू बी, ओ टू ए अँड बॅक टू बी. किती आहे डिस्टन्स ते? तर ह्या केसमध्ये मी काय बघणार? ओ टू ए अँड फ्रॉम ए टू बी फायनल पोझिशन का आहे? बी. इनिशियल पोझिशन का आहे? ओ. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन ह्यातलं असणारं शॉर्टेस्ट डिस्टन्स, दॅट इज व्हॉट? डिस्प्लेसमेंट. मग इथं जर मी ओ कडून ऑब्जेक्ट ए ला गेला, ए कडून बी ला आला, बी फायनल पोझिशन आहे, ओ ही इनिशियल पोझिशन आहे. ओ आणि बी मधलं डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आहे? किती आहे? 35 किलोमीटर. 1 2 3 4 5 6 7, 7 into 5. सो 35 किलोमीटर हे ओ आणि बी. ओ इज इनिशियल पोझिशन, बी इज द फायनल पोझिशन. इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स किती होतं? शॉर्टेस्ट डिस्टन्स किती होतं? 35 किलोमीटर होतं. पण तेच जर मी आता मोशन ओ टू ए आहे आणि बॅक टू सी म्हटली, ओ टू ए आणि बॅक टू सी म्हटलं, तर डिस्टन्स किती येईल? 25 किलोमीटर. कसं? ओ इनिशियल पोझिशन, सी फायनल पोझिशन. इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स अलॉंग स्ट्रेट लाईन किती आहे? 25 किलोमीटर. 1 इंटरवल मोजले तर 1 2 3 4 5. सो 5 into 5, सो इट इज 25 किलोमीटर. तेच आता मी ओ कडून ऑब्जेक्ट ए ला गेला आणि ए कडून परत ओ ला आला असं जर म्हटलं, सो ऑब्जेक्ट ट्रॅव्हल फ्रॉम ओ टू ए अँड बॅक टू ओ फ्रॉम ए. In that case, magnitude of displacement in this journey is distance O to A plus distance A to O. O to A distance positive 60 plus A to O distance negative 60. का? इथं आपण काय कन्सिडर केलं? डायरेक्शन कन्सिडर केली. 60 plus 60 डिस्प्लेसमेंट काय भेटेल आपल्याला? 0 भेटेल. डायरेक्शन काय कन्सिडर कशी केली आपण? की object, if it is moving in right direction, it is positive, and if it is moving in left direction, it is negative. O to A distance travel करताना direction right side ला होती, that is positive, and when it is moving from A to O, in that case direction is on a left side, so left hand side we have taken convention as a negative. So इथं आपण काय दिली? डायरेक्शन सांगितली, डायरेक्शनला आपण साइन कन्व्हेन्शन दिलं, त्यामुळं ओएचं मॅग्निट्यूड आपण पॉझिटिव्ह 60 घेतलं आणि एओचं मॅग्निट्यूड काय घेतलं आपण? निगेटिव्ह 60 घेतलं. राईट? सो 60 प्लस मायनस 60 इज इक्वल टू 0. सो इन दिस केस डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. पण ह्या डिस्प्लेसमेंटची करस्पॉन्डिंग असणारा डिस्टन्सची व्हॅल्यू, वेदर इट विल बी 0? नो, that value is not equal to 0. Why? कारण तिथं आपण मॅग्निट्यूड नाही कन्सिडर करत, तिथं फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतो, डायरेक्शन नाही कन्सिडर करत. ओ टू ए डिस्टन्स किती? 60 अँड ए टू ओ डिस्टन्स इज व्हॉट? 60. सो देअर डिस्टन्स विल बी 60 plus 60, 120 किलोमीटर. सो डिस्प्लेसमेंट करस्पॉन्डिंग टू दिस, is 0.
but corresponding to this displacement, distance will not be 0. It is 120. It is non-zero. Distance will never be 0. So with this figure, we can understand the concept of distance and displacement. Mainly focus that distance and displacement used to describe overall motion of the object, locate the final position with respect to the initial position. इनिशियल पोझिशन काय होती आणि फायनल पोझिशन काय आहे ऑब्जेक्टच्या बाबतीत हे डिफाइन करण्यासाठी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या टर्म्स आपण यूज करतो. डिस्टन्स, दिस इज अ स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, थँक यू. Hello everyone. In this video, we will discuss more about distance and displacement. As we know, distance and displacement used to describe overall motion of the object, locate its final position with respect to initial position. Distance and displacement या दोन टर्मचा यूज हा ऑब्जेक्ट ची असणारी मोशन स्टडी करण्यासाठी केला जातो. आणि ती आपण कशी करतो? दॅट वी विल डिसाइड विथ फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची फायनल पोझिशन काय आहे विथ रिस्पेक्ट टू इनिशियल पोझिशन यावरती ऑब्जेक्टची मोशन डिसाइड होते. सो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये फरक काय? सो डिस्टन्स, इट इज द टोटल पाथ लेंथ ऑन विच ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्ड, टोटल पाथ लेंथ कवर्ड बाय द ऑब्जेक्ट. डिस्टन्स इज नथिंग बट टोटल पाथ लेंथ. ओनली द न्यूमेरिकल व्हॅल्यू, नॉट द डायरेक्शन ऑफ द मोशन. डिस्टन्स मध्ये आपण कुठेही डायरेक्शनचा विचार करत नाही. वी आर डीलिंग ओनली विथ मॅग्निट्यूड. आपल्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड हे इम्पॉर्टंट आहे. सो डिस्टन्स इज नथिंग बट टोटल पाथ लेंथ. इट इज अ स्केलर क्वांटिटी, ओनली मॅग्निट्यूड रिक्वायर्ड. डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी, जिथं फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट असतं. व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट, इट इज द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन द टू पॉइंट्स. कमीत कमी असणारा अंतर, सर्वात कमी अंतर जिथं आहे तो पाथ, दॅट इज व्हॉट डिस्प्लेसमेंट. शॉर्टेस्ट पाथ बिटवीन द टू पॉइंट्स. द शॉर्टेस्ट डिस्टन्स मेजर्ड बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज नोन एज अ डिस्प्लेसमेंट. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. So displacement is equal to shortest distance measured. Again, displacement is vector quantity. In terms of displacement, we should know magnitude and direction. Direction and magnitude both are important. Displacement, we are measuring it along straight line. Displacement ही नेहमी आपण स्ट्रेट लाईन मध्येच मेजर करतो. स्ट्रेट लाईनचा जो पाथ आहे त्या स्ट्रेट लाईनच्या पाथ वरतीच आपण नेहमी डिस्प्लेसमेंट मेजर करतो. सो रिमेंबर, डिस्टन्स म्हणजे दुसरं काय नाही. डिस्टन्स इज व्हॉट? टोटल पाथ लेंथ अँड डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स मेजर्ड. डिस्टन्स इज टोटल पाथ लेंथ अँड डिस्प्लेसमेंट इज shortest distance measured. Thank you. Hello everyone. In this video, we will discuss some universal truths about distance and displacement. As we know, distance is equal to total path length. Distance म्हणजे दुसरं काही नाही. It is equal to total path length. Total path length म्हणजेच distance आहे. दुसरं, displacement is equal to shortest distance measured. कमीत कमी अंतर जे ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलं टू रीच फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन, दॅट इज डिस्प्लेसमेंट. आता मला जर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्यांच्यामध्ये युनिव्हर्सली व्हॅलिड होणारं जर रिलेशन फाइंड करायचं असेल तर म्हणजे मला इथं लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा ग्रेटर किंवा लेसर हे साईन जर इथं लिहायचं असेल तर ते मला कोणतं लिहावं लागेल? आता आपल्याला हे तरी माहित आहे की डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट पाथ आणि डिस्टन्स म्हणजे इट मे बी शॉर्टेस्ट पाथ किंवा इट मे बी लॉंगेस्ट पाथ. म्हणजे सपोज
ह्या डायग्राम मध्ये जसं आपण ऑब्जेक्ट ट्रॅव्हल केला स्ट्रेट पाथ मध्ये, सपोज आय वॉन्ट टू रीच टू द पोझिशन बी, मला पॉइंट बी ला जायचं आहे. ऑब्जेक्टला ट्रॅव्हल काय करायचं आहे, फ्रॉम ओ टू बी. ऑब्जेक्ट वॉन्ट्स टू ट्रॅव्हल फ्रॉम ओ टू बी. आता ओ कडून बी ला जर पोहोचायचं असेल, ओ कडून बी ला जर रीच व्हायचं असेल, तर मी दोन पाथ चूज करू शकतो. पहिला पाथ ओ ए बी, ओ ए बी, आणि दुसरा पाथ मी काय घेऊ शकतो, ओ सी बी. आता ह्यातला शॉर्टेस्ट पाथ कुठला, ओ कडून बी ला जायचा स्ट्रेट लाईन मध्ये असणारा शॉर्टेस्ट पाथ कुठला, ऑब्वियस ओ सी बी. सो शॉर्टेस्ट पाथ विल बी ओ सी बी. आता जसं मी म्हटलं लॉंगेस्ट पाथ कुठला, ओ ए बी, कारण आपल्याला ओ ही इनिशियल पोझिशन होती, बी ही फायनल पोझिशन होती. टू रीच फ्रॉम इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन वी कॅन ऑप्ट टू ऑप्शन्स. वी कॅन गो फ्रॉम ओ टू ए then B, and second option from O through C to B. आता इथं लॉंगेस्ट पाथ जसं मी म्हटला O A B, this is the longest path. Now if I compare displacement and distance, shortest path will be always equal to the shortest path. म्हणजे शॉर्टेस्ट पाथ OCB इथला आणि शॉर्टेस्ट पाथ किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स OCB इथलं हे दोन्ही सेमच असेल. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्ही सेम असू शकतात. म्हणजे ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल करताना जर शॉर्टेस्टच पाथ घेतलेला असेल तर ऑब्वियस येणारं डिस्टन्स सुद्धा काय येईल, शॉर्टेस्टच येईल. पण जर पाथ चूज केलेला, म्हणजे इथं जसं बी ला रीच होण्यासाठी जो पाथ चूज करायला पाहिजे होता शॉर्टेस्ट, तो OCB हा होता. पण सपोज तो न चूज करता OAB असा जर ऑब्जेक्ट ट्रॅव्हल झाला, देन इट विल बी अ लॉंगेस्ट पाथ. जर मी आता इथं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स कम्पेअर केलं तर शॉर्टेस्ट पाथ विल बी इक्वल टू द शॉर्टेस्ट पाथ, बट वेदर द शॉर्टेस्ट पाथ विल बी ग्रेटर दॅन द लॉंगेस्ट पाथ, नाही, शॉर्टेस्ट पाथ हा नेहमी लॉंगेस्ट पाथ पेक्षा शॉर्टेस्टच राहील. शॉर्टेस्ट पाथ हा नेहमी लॉंगेस्ट पाथ पेक्षा कमीच राहणार. त्यामुळं इथं जर मला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स कम्पेअर करायचं झालं तर मला साइन काय पुट करावं लागेल, लेस दॅन ऑर इक्वल टू. सो आयडियली डिस्प्लेसमेंट किंवा शॉर्टेस्ट पाथ इट विल बी ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू द डिस्टन्स. इट इज टोटली डिपेंड ऑन what path we choose. If it is shortest path we have chosen, in that case displacement and distance can be same. Then the next one, whether displacement can be zero. Displacement zero असू शकते का? Yes, it may be possible. It is not always, but it may be possible. कसं? Suppose object traveled from O to A. O कडून A ला ऑब्जेक्ट ट्रॅव्हल झाला and back to O from A. परत A कडून तो O ला आला. In this case, magnitude of displacement in this journey is O to A. O to A distance is how much? 60. And from A to O distance is how much? Minus 60. बरोबर. Here we are considering directions, not just magnitude. OA, it is in positive direction. So we have taken it as positive 60. AO, it is in a negative direction. So we have taken it as minus 60. So 60 plus or minus 60 is equal to 0. So displacement will come 0. So it is possible in this particular path what object has followed. In this case displacement can be 0. इथे displacement 0 असू शकते. का sign convention काय घेतला आपण? In this direction it is positive. So O to A distance is positive 60 and from A to O distance is negative 60 because it is going in a negative direction. So displacement can be 0. But what about distance? Displacement corresponding to this travel, distance जर मला calculate करायचं असेल, O to A we will consider only magnitude. O to A it is positive 60
and from A to O again it is positive 60 or 60 only, because we are considering only path length. We are not assigning any direction to it. So for distance corresponding to this displacement, it will be 60 for OA and 60 for this AO. So 60 plus 60 equal to 120. So it will come, it is non-zero value. So displacement corresponding to this distance will be a non-zero value. So displacement corresponding to this displacement is not equal to 0. So इथं हे distance जे आहे, this distance corresponding to this displacement, it is a non-zero value. Thank you. Hello everyone. In this video we will discuss about uniform motion. In earlier videos we have discussed about circular motion, straight line motion, rotational motion and vibration. In this video and in upcoming videos we will discuss about uniform motion and non-uniform motion. So uniform motion म्हणजे काय असते आणि non-uniform motion म्हणजे काय असते, these things we will discuss in coming videos. First, uniform motion. Body or object travels equal distances in equal intervals of time. Body जर equal distance cover करत असेल equal interval of time मध्ये, तर ती होणारी जी मोशन आहे त्या मोशनला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो. द टाइम इंटरवल इन दिस मोशन शुड बी स्मॉल. व्हेरी इम्पॉर्टंट, जे टाइम ड्युरेशन आपण कन्सिडर करत आहे, टाइम इंटरवल आपण कन्सिडर करत आहे, मॅग्निट्यूड त्याचं हे अतिशय कमी आहे. इट इज ऑलवेज अ स्मॉल. लेट फायटर प्लेन और ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स. लेट अस टेक एन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल आपण घेऊ. फायटर प्लेन, लढाऊ विमान, इट इज ट्रॅव्हलिंग इन एअर, हवेमध्ये ट्रॅव्हल करत आहे. ते ट्रॅव्हल होत असताना त्याची होणारी मोशन आपण स्टडी करू. सो दिस इज द फायटर प्लेन. हे ते लढाऊ विमान आहे आणि हे लढाऊ विमान एअर मध्ये ट्रॅव्हल करत आहे. आता टाइम ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी ऑब्वियस त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं 0 मीटर इतकं होतं. आता टाइम 1 सेकंद कंप्लीट झाला. 1 सेकंदानंतर त्यानं 5 मीटर एवढं डिस्टन्स काय केलं, ट्रॅव्हल केलं. 1 सेकंद कंप्लीट झाला. नेक्स्ट सेकंद, दुसऱ्या सेकंदाला त्यानं अजून 5 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. ॲडिशनल 5 मीटर डिस्टन्स त्यानं कव्हर केलं. म्हणजे आतापर्यंत टोटल डिस्टन्स आफ्टर सेकंद किती डिस्टन्स कव्हर झालेला आहे, 5 + 5 10 मीटर्स. नाउ थर्ड सेकंड. आफ्टर थर्ड सेकंद ऑल्सो इट हॅज कवर्ड फ्यू मोर 5 मीटर डिस्टन्स. म्हणजे आफ्टर कम्प्लिशन ऑफ थर्ड सेकंड किती डिस्टन्स कव्हर झालं, 5 + 5 + 5 15 मीटर्स एवढं डिस्टन्स कव्हर झालेलं आहे. आफ्टर फोर्थ सेकंड अजून 5 मीटर्स. म्हणजे आतापर्यंत टिल 5 फोर्थ सेकंड किती डिस्टन्स कव्हर झालेला आहे, 5 + 5 + 5 + 5 5 × 4. सो टोटल 20 मीटर डिस्टन्स कव्हर झालेला आहे, स्टार्टिंग फ्रॉम 0 सेकंड टू टिल फोर्थ सेकंड. ओके, सो ही अशी त्याची मोशन झालेली आहे. आता जर मी करस्पॉन्डिंग टाइम आणि करस्पॉन्डिंग डिस्टन्स ह्याच्या मॅग्निट्यूडचा जर विचार केला तर मी हे म्हणू शकतो की दिस ऑब्जेक्ट, दिस फायटर प्लेन हॅज सेम ऑर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि स्पीड म्हणजे काय, त्या दोघात काय फरक असतो, दिस थिंग्स वी विल डिस्कस इन कमिंग व्हिडिओज. पण आत्ताच्या घडीला शॉर्टकटमध्ये व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. व्हेलॉसिटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे काय पाहिजे, डिस्टन्स पाहिजे, डिस्टन्सचं मॅग्निट्यूड पाहिजे, अँड वी नीड टाइम टेकन टू कव्हर दॅट डिस्टन्स. टाइम टेकन टू कव्हर दॅट डिस्टन्स. आता मी हे इथं जी झालेली मोशन आहे ह्या मोशनकडे जर बघितली तर आपल्याला काय दिसतं की 5 मीटर डिस्टन्स हे प्रत्येक सेकंदानंतर कव्हर होत आहे. 5 मीटर डिस्टन्स हे प्रत्येक सेकंदानंतर, म्हणजे इथं फर्स्ट सेकंद कंप्लीट झाला, 5 मीटर डिस्टन्स कव्हर झालं. इथं फर्स्ट सेकंद कव्हर झाला, इथं नेक्स्ट सेकंड कव्हर झाला, 5 मीटर डिस्टन्स कव्हर झाला. म्हणजे मी इथं जर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली, व्हेलॉसिटीमध्ये मॅग्निट्यूड किती आहे, 5 मीटर, आणि डिस्टन्स टाइम किती घेतलेला त्यासाठी त्यानं 1 सेकंड. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. सो डिस्टन्स इज 5 मीटर डिवायडेड बाय टाइम 1 सेकंड. तर इथं व्हेलॉसिटी किती येते,
5 मीटर पर सेकंद येते प्रत्येक स्टेजला. म्हणजे मी ही एक स्टेज कन्सिडर केली, ही एक स्टेज कन्सिडर केली, ही एक स्टेज कन्सिडर केली. फॉर एव्हरी स्टेज द करस्पॉन्डिंग व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट अँड हाऊ मच इट इज 5 मीटर पर सेकंद. हे जस्ट आपण न्यूमेरिकली कन्सिडर केलं. थोडं ग्राफिकली आपण समजून घेऊ. देर आर 2 ग्राफ्स, 2 ग्राफ आहेत. इथे एक ग्राफ आहे, हा एक ग्राफ आहे. आता ह्या ग्राफकडे जर बघितलं, हा ग्राफ काय सांगतो, डिस्टन्स वर्सेस टाइम. हा ग्राफ सुद्धा डिस्टन्स वर्सेस टाइम आहे. एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे, वाय ऍक्सिस वरती डिस्टन्स आहे. एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे, वाय ऍक्सिस वरती डिस्टन्स आहे. तर या ग्राफमध्ये फिगरचं नाव काय आहे, ग्राफचं नाव काय आहे, डिस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट विथ टाइम. इथं डिस्टन्सचं मॅग्निट्यूड हे विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंट आहे. पण तेच इथं इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. म्हणजे इथं मात्र इक्वल डिस्टन्स कव्हर होत आहे इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. थोडं डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. ते समजून घेण्यासाठी आपण काय करू, जो टाइम इंटरव्हल आहे तो आपण थोडासा डिवाइड करून स्मॉल स्मॉल त्याचे डिव्हिजन्स करून स्टडी करू. आता ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन म्हणजे इथं टाइम 0 सेकंद होता. टाइम इज वॉट 0 सेकंद. टाइम इज 0 सेकंद हियर. देन नेक्स्ट आफ्टर 1 सेकंद, आफ्टर 2 सेकंद, आफ्टर 3 सेकंद आणि आफ्टर 4 सेकंद. तर हे काय केलं आपण, इथं टाइम इंटरव्हल जो होता तो टाइम इंटरव्हल आपण डिवाइड करून ईच आफ्टर एव्हरी सेकंद आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे. दिस इज फॉर दिस ग्राफ. तेच मी आता ह्या ग्राफसाठी प्लॉट केलं. तर दिस पॉइंट शोज टाइम 0 सेकंद, आफ्टर 1 सेकंद, आफ्टर 2 सेकंद, आफ्टर 3 सेकंद, आफ्टर 4 सेकंद. याचं मी करस्पॉन्डिंग डिस्टन्स प्लॉट केलं तर ते असेल. सो टाइम वर्सेस डिस्टन्स आपण प्लॉट केलं. आता जर मी इथं ज्या टाइम वर्सेस डिस्टन्सच्या व्हॅल्यू इथं समजून घ्यायचा प्रयत्न केला ह्या ग्राफ थ्रू, तर बघा, ज्यावेळी टाइम 0 होता, इथं टाइम 0 होता, त्यावेळी म्हणजे टाइम ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी डिस्टन्स कव्हर्ड किती होतं, 0 होतं. म्हणजे इथं टाइम 0, डिस्टन्स 0. आता नेक्स्ट सेकंद म्हणजे मी इथून 1 सेकंद कंप्लीट झाल्यानंतर, हा इथं 1 सेकंद कंप्लीट झाला, त्याच्यानंतर इथं सेकंड सेकंद कंप्लीट झाला, इथं थर्ड सेकंद कंप्लीट झाला, तर फोर्थ सेकंद कंप्लीट झाला. नाव करस्पॉन्डिंग डिस्टन्स टू इट, करस्पॉन्डिंग ह्याचं असणारं डिस्टन्स जर मी प्लॉट केलं तर ते करस्पॉन्डिंग डिस्टन्स कसं येईल, दिस इज आफ्टर 1 सेकंड, दिस इज आफ्टर 2 सेकंड, दिस इज आफ्टर 3 सेकंड आणि दिस इज आफ्टर 4 सेकंड. पुन्हा एकदा आपण ड्रॉ करू, पुन्हा एकदा समजून घेऊ. दिस इज हिअर टाइम 0, डिस्टन्स 0, then this is time after 1 second, time duration of 1 second, this is after 2 second, this is after 3 second, this is after 4 second. Now we will plot corresponding distance. This is after 1 second, this is after 2 second, this is after 3 second and this is after 4 second. बरोबर. इथं जर आपण ऑब्झर्व केलं, इथं ग्रीन लाईन काय दाखवते, टाइम ड्युरेशन दाखवते. टाइम ड्युरेशन आपण किती घेतलेलं आहे, इथं 1 सेकंद घेतलेला आहे. आणि प्रत्येक टाइम ड्युरेशनला इन्क्रीमेंट इन डिस्टन्स किती होतं, प्रत्येक ठिकाणी ही जी रेड लाईन आहे, या रेड लाईनची हाईट प्रत्येक ठिकाणी किती आहे, 5 मीटर्स आहे. ही रेड लाईनची हाईट 5 मीटर्स आहे, ही रेड लाईन 5 मीटर्स आहे, ही रेड लाईन 5 मीटर्स आहे, ही रेड लाईन 5 मीटर्स आहे. प्रत्येक रेड लाईन किंवा ते जे काही करस्पॉन्डिंग डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स मध्ये होणाऱ्या इन्क्रीमेंटची व्हॅल्यू, डिस्टन्स मधली इन्क्रीमेंट ही किती आहे, 5 मीटर्स आहे. तर ही अशी होणारी मोशन वी विल कॉल इट ॲज अ युनिफॉर्म मोशन. हा ग्राफ मध्ये आपण ते समजून घेऊ कसं होतं युनिफॉर्म मोशन. आता ह्या ग्राफ मध्ये फरक वेगळा का आहे, तर पुन्हा इथं सुद्धा आपण तेच कन्सिडर केलं. आफ्टर फर्स्ट सेकंड 5 मीटर डिस्टन्स कवर्ड, आफ्टर सेकंड सेकंड 5 मीटर डिस्टन्स कवर्ड, थर्ड सेकंड 5 मीटर, फोर्थ सेकंड 5 मीटर. पण इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे की ह्या दोन ग्राफ मधला फरक म्हणायचा झाला तर टाइम ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी इथं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किंवा डिस्टन्स कवर्ड किती होतं, 5 होतं. इथं टाइम 0 असताना, ह्या ग्राफमध्ये टाइम 0 असताना, इथं टाइम 0 असताना डिस्टन्स 0 होतं. डिस्टन्स 0 होतं. टाइम ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी डिस्टन्स 0 मीटर्स होतं. पण इथं मात्र तसं नाही आहे. इथं मात्र टाइम ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी डिस्टन्स कवर्ड किती होतं, 5 मीटर्स इतकं होतं. त्यामुळे इथं टाइम 0 असताना इथं असणारं डिस्टन्स करस्पॉन्डिंग किती होतं, 5 मीटर्स होतं. इट इज अ नॉन झिरो व्हॅल्यू. तेच आता जसं मी टाइम इंटरव्हल ह्यासाठी प्लॉट केला तसं इथं जर प्लॉट केला, सो दिस इज टाइम आफ्टर 1 सेकंड, this is the corresponding distance, this is time after 2 seconds,
This is the corresponding distance. After 3 seconds, this is the corresponding distance. This is after 4 seconds, this is corresponding distance. इथं रेड लाईन जी काही इथं प्रत्येक आहे त्याची हाईट काय दाखवते, डिस्टन्स दाखवते, आणि ते डिस्टन्स प्रत्येक ठिकाणी किती आहे, 5 मीटर्स आहे, हे कॉन्स्टंट आहे. पुन्हा एकदा आपण बघू. टाइम ज्यावेळी इथं टाइम ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी करस्पॉन्डिंग डिस्टन्स किती होतं, 5 मीटर्स होतं. देन टाइम 1 सेकंड करस्पॉन्डिंग डिस्टन्स 5 मीटर. टाइम 2 सेकंड करस्पॉन्डिंग डिस्टन्स 5 मीटर. टाइम 3 सेकंड करस्पॉन्डिंग डिस्टन्स 5 मीटर. टाइम 4 सेकंड करस्पॉन्डिंग डिस्टन्स 5 मीटर्स. डिस्टन्स मॅग्निट्यूड इथं कॉन्स्टंट आहे आणि टाइम ड्युरेशन एक ठिकाणी हा 1 सेकंद इतका आहे. रेड लाईनची हाईट डिस्टन्स इंडिकेट करते आणि ग्रीन लाईन ही आपल्याला टाइम ड्युरेशन दाखवते. टाइम ड्युरेशन किती आहे, 1 सेकंद घेतलेला आहे. इथं टाइम ज्यावेळी 0 होता त्यावेळी डिस्टन्सला काहीतरी मॅग्निट्यूड होतं, पण इथं मात्र टाइम ज्यावेळी 0 होता त्यावेळी डिस्टन्स 0 होतं. ह्या दोन्ही सुद्धा मोशन का आहेत, युनिफॉर्म मोशन आहेत. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओ वी हॅव डिस्कस्ड अबाउट युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन काय असते हे आपण समजून घेतलेलं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिफरंट एक्झाम्पल्स युनिफॉर्म मोशनची काय आहेत ते बघू. So first example, the clock's hour hand operates at a constant speed covering a certain distance in a hour. हे घड्याळ, ह्या घड्याळाचा तासकाटा, ह्या तासकाट्यानं या हॉवर्स हँडनं एका तासामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असं हे सर्क्युलर हे ठरलेलं आहे. तर ते डिस्टन्स किती कव्हर करणारा हा हॉवर्स हँड, ऑब्वियस ह्या सर्कलची जी पेरिमीटर डिस्टन्स आहे, या सर्कलचं जे पेरिमीटर डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स काय करेल, हा हॉवर्स हँड कव्हर करेल. कसं, ॲट अ कॉन्स्टंट स्पीड. एका कॉन्स्टंट स्पीडनं हा तास काटा काय होत असतो, असा रोटेट होत असतो. आणि हा रोटेट होत असताना हा एक सर्टन डिस्टन्स कव्हर करतोय. एक सर्टन डिस्टन्स काय करतो, तो कव्हर. हे होणारी मोशन, सो दिस मोशन इज एक्झाम्पल ऑफ अ युनिफॉर्म मोशन. अजून दुसरं एक्झाम्पल, an aeroplane traveling at a constant speed at altitude. विमान ज्यावेळी टेक ऑफ करतं किंवा विमान ज्यावेळी लँडिंग करतं, टेक ऑफचं स्पीड आणि लँडिंगचं स्पीड वेगळं असतं. पण विमान ज्यावेळी, एरोप्लेन ज्यावेळी समुद्र सपाटीपासून ज्यावेळी एका सर्टन अल्टिट्यूडला आहे, सर्टन हाईटला आहे, त्या अल्टिट्यूडला एरोप्लेन ट्रॅव्हल्स ॲट अ कॉन्स्टंट स्पीड. त्या अल्टिट्यूडला एरोप्लेन एका कॉन्स्टंट स्पीडला काय करतं, ट्रॅव्हल करतं. ते तिथं जी काय एरोप्लेनची मोशन आहे, ॲट अ कॉन्स्टंट स्पीड रन होणं, ट्रॅव्हल होणं, इट इज अन एक्झाम्पल ऑफ अ युनिफॉर्म मोशन. थर्ड एक्झाम्पल, अ कार ट्रॅव्हलिंग ॲट अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ स्ट्रेट फ्लॅट रूट. आपण कार ज्यावेळी ड्राईव्ह करतो त्यावेळी चढाव आहे किंवा उतार आहे त्याच्यानुसार आपण कारचं स्पीड काय करतो, चेंज करतो, बरोबर. पण ज्यावेळी रस्ता फ्लॅट आहे, रोड फ्लॅट असेल, त्या फ्लॅट असणाऱ्या रोडवरती आपण ड्राईव्ह करत असताना स्पीड हे कॉन्स्टंट ठेवतो. एका कॉन्स्टंट स्पीडनं आपण काय करतो, ड्राईव्ह करतो. तिथं कारची होणारी मोशन, इट इज अन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म मोशन. सो different examples are, the clock's hour hand operates at a constant speed covering a certain distance in an hour. एका तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर करायचं, कॉन्स्टंट स्पीड, that is a certain distance. An aeroplane traveling at a constant speed at an altitude. And third is the car traveling at a constant speed along a straight flat route. These are examples of uniform motion. Thank you. Hello everyone. In last video we have discussed about uniform motion. In this video, we will discuss about non-uniform motion. Body or object travels unequal distances in equal intervals of time. युनिफॉर्म मोशन मध्ये काय होत होतं, बॉडी और ऑब्जेक्ट हा इक्वल डिस्टन्स कव्हर करत होता इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. बट नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये काय होतं, बॉडी ही अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करते इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. अगेन लेट अस टेक द सेम एक्झाम्पल. जे युनिफॉर्म मोशन साठी आपण फायटर प्लेनचं एक्झाम्पल घेतलं होतं, ते सेम एक्झाम्पल घेऊया आपण. लढाऊ विमान आहे, फायटर प्लेन आहे. आता
टाइम ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी मोशन स्टार्ट झालेली आहे फायटर प्लेनची. 0 सेकंद असताना डिस्टन्स जे काय ट्रॅव्हल केलं ते 0 मीटर्स. नाव आफ्टर फर्स्ट सेकंड सपोज डिस्टन्स किती कव्हर झालं, फायटर प्लेन किती डिस्टन्स कव्हर केलं, 1 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. नाव आफ्टर 2 सेकंड्स आणखी 2 मीटर डिस्टन्स कव्हर झालं. टोटल डिस्टन्स किती झालं, 3 मीटर्स कव्हर झालं. आता आफ्टर थर्ड सेकंड 3 मीटर्स मोर डिस्टन्स कव्हर्ड, म्हणजे आता टोटल डिस्टन्स किती कव्हर झालं, 3 + 2 + 1, 3 2 5 अधिक 1 6. आफ्टर फोर्थ सेकंड 4 मीटर ऍडिशनल डिस्टन्स गॉट कव्हर्ड, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 0 सेकंड टू 4th सेकंड टोटल डिस्टन्स मध्ये ट्रॅव्हल्स मध्ये किती फायनल डिस्टन्स ट्रॅव्हल किती झालं, 4 + 3 + 2 + 1, 4 अधिक 3 7 अधिक 2 9 आणि 1 10. सो टोटल 10 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे. पहिल्या सेकंदात 1 मीटर झालेला आहे, दुसऱ्या सेकंदात मोर 2 मीटर्स, तिसऱ्या सेकंदामध्ये 3 मीटर्स आणि चौथ्या सेकंदामध्ये 4 मीटर्स मोर डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे. आता ह्या व्हॅल्यूजकडे बघून टाइम आणि करस्पॉन्डिंग डिस्टन्सच्या व्हॅल्यूकडे आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतं, तर ऑब्जेक्ट हॅज अ व्हेरिएबल व्हेलॉसिटी ऑर चेंजिंग व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी जर आपण कॅल्क्युलेट केली, आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. जर मी पहिल्या म्हणजे सपोज 1 2 3 4 5 सेकंड साठी आपण रिडिंग घेतलेले आहेत, दिस अँड दिस सपोज 1 स्टेज, दिस अँड दिस सेकंड स्टेज, दिस अँड दिस थर्ड स्टेज, दिस अँड दिस 4th स्टेज जर मी म्हटलं, तर पहिल्या स्टेजमध्ये 1 मीटर डिस्टन्स कव्हर झालं 1 सेकंदामध्ये. सो इथं व्हेलॉसिटी डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम 1 मीटर पर सेकंद. सिमिलरली मी इथे कॅल्क्युलेट केलं, 1 ची 2 इन्क्रीमेंट झाली, इथं 2 ची 3 इन्क्रीमेंट झाली, 3 ची 4 इन्क्रीमेंट झाली. होणाऱ्या डिस्टन्स मध्ये ट्रॅव्हल होणाऱ्या डिस्टन्स मध्ये काय होत गेलेली आहे, प्रत्येक सेकंदाला इन्क्रीमेंट होत गेलेली आहे. आता जर आपण त्याचा करस्पॉन्डिंग ग्राफ कॅल्क्युलेट केला तर बघा, मी तर इथं टाइम इंटरव्हल प्लॉट केलेला आहे. टाइम इंटरव्हल आपण कसा घेतोय, पुन्हा एकदा हे जे 2 ग्राफ आहे ते 2 ग्राफ काय इंडिकेट करतात, एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे आणि वाय ऍक्सिस वरती डिस्टन्स आहे. आणि हा टाइम इंटरव्हल आपण आफ्टर एव्हरी 1 सेकंद आपण ड्रॉ करत आहे. आता अर्लियर दिस इज 0 सेकंद, हिअर इट इज 0 सेकंद. नाउ दिस इज आफ्टर 1 सेकंद, दिस इज 2 सेकंद, 3 सेकंद अँड 4 सेकंद. आता त्याचं करस्पॉन्डिंग जर डिस्टन्स आपण प्लॉट केलं, सो दिस इज ड्युरेशन 1 सेकंद. 1 सेकंदाला डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं होतं, सपोज दिस इज 1 मीटर, डिस्टन्स करस्पॉन्डिंग 1 मीटर. रेड कलर लाईन आपल्याला डिस्टन्स टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं तेवढ्या ड्युरेशन मध्ये दाखवते. सो 0 सेकंद पासून 1 सेकंद कंप्लीट झाल्यानंतर डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं, 1 मीटर झालं होतं. सो दिस इज 1 मीटर. नाव आफ्टर 2 सेकंद, हिअर इट इज 0 सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद. सेकंड नंतर डिस्टन्स किती कव्हर झालं होतं, 2 मीटर्स. सो इथं 2 मीटर्स, 1 मीटर पेक्षा हे मॅग्निट्यूड काय आहे, जास्त आहे. देन नेक्स्ट आफ्टर 3 सेकंद किती झालं होतं, 3 मीटर. सो नाव इट इज 3 मीटर. आफ्टर 4th सेकंद, आफ्टर दिस 4th सेकंद किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे, 4 मीटर झालेला. जर मी इथं असणारी ग्रीन लाईन आणि रेड लाईन जी मी आता प्लॉट केली, रेड लाईन काय दाखवते, डिस्टन्स दाखवते, आणि ग्रीन लाईन आपल्याला काय दाखवते, टाइम इंटरव्हल दाखवते, टाइम ड्युरेशन दाखवते. आपण पुन्हा एकदा बघू. पुन्हा एकदा जर मी जो करस्पॉन्डिंग टाइम इंटरव्हलचा विचार केला आणि त्याचा करस्पॉन्डिंग डिस्टन्सचा विचार केला तर, सो दिस इज आफ्टर 1 सेकंड, दिस इज द करस्पॉन्डिंग डिस्टन्स, दिस इज आफ्टर 2 सेकंड, दिस इज द करस्पॉन्डिंग डिस्टन्स, दिस इज आफ्टर 3rd सेकंड, दिस इज द करस्पॉन्डिंग डिस्टन्स, दिस इज आफ्टर 4th सेकंड अँड दिस इज करस्पॉन्डिंग डिस्टन्स. इतर जर मी रेड लाईन जी काय ड्रॉ केलेली आहे त्याची जर हाईट बघितली तर ती हाईट काय होत चालले, वाढत चाललेली आहे. युनिफॉर्म मोशन मध्ये ही हाईट काय होती, कॉन्स्टंट होती, आणि इथं मात्र ही काय होते, हाईट वाढत चाललेली आहे. ही होणारी जी काही मोशन आहे, दिस मोशन इज कॉल्ड एज अ नॉन युनिफॉर्म मोशन. किंवा इथे काय लिहिलेलं आहे बघा, अनइक्वल डिस्टन्स इज कव्हर्ड, हिअर रेड लाईन
अनइक्वल आहे. अनइक्वल डिस्टन्स इज कव्हर्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. टाइम इंटरवल सेम आहे. टाइम इंटरवल इज इक्वल. एव्हरी ग्रीन लाईन इज अ टाइम इंटरवल. त्याचं मॅग्निट्यूड किती घेतलं आपण? 1 सेकंद घेतलं. इथं जसं आहे 1 सेकंद मध्ये 1 मीटर, सेकंड सेकंद, थर्ड सेकंद, फोर्थ सेकंद. टाइम ड्युरेशन 1 सेकंद आहे, पण त्या प्रत्येक ड्युरेशनला होणाऱ्या करस्पॉन्डिंग डिस्टन्स मॅग्निट्यूड इट इज इन्क्रीजिंग. त्यामुळे ही जी काही मोशन आहे दिस इज नॉन युनिफॉर्म मोशन, बट इट इज इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन आहे. का? इथं हे जे काय व्हॅल्यू आहे, रेड लाईनची जी काय हाईट आहे किंवा डिस्टन्सचं जे काय मॅग्निट्यूड आहे ते वाढत चाललेलं आहे. इट इज इन्क्रीजिंग. That's why this kind of motion is non-uniform motion with a increasing manner or a increasing non-uniform motion. Then what about this graph? या ग्राफ मध्ये सुद्धा आता जर आपण काय केलं, टाइम इंटरवल करस्पॉन्डिंग आफ्टर एव्हरी सेकंड जर प्लॉट केला तर काय होतं? दिस इज आफ्टर 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड अँड 4 सेकंड. करस्पॉन्डिंग आपण डिस्टन्स त्याचे ड्रॉ केले. दिस इज करस्पॉन्डिंग डिस्टन्स. Here it is 0 second. Now this is after 1 second. This is the corresponding distance. After second second, this is the corresponding distance. After third second, this is the corresponding distance. After fourth second, this is the corresponding distance. पुन्हा एकदा बघू आपण. Time 0 second. Time 0 second. Then 1 second. 1 सेकंदला असणार ही करस्पॉन्डिंग डिस्टन्स जे काय ट्रॅव्हल झालं होतं ते. देन आफ्टर 2 सेकंड दिस इज द करस्पॉन्डिंग डिस्टन्स. देन आफ्टर थर्ड सेकंड दिस इज द करस्पॉन्डिंग डिस्टन्स. देन आफ्टर फोर्थ सेकंड दिस इज द करस्पॉन्डिंग डिस्टन्स. पुन्हा एकदा तेच ग्रीन लाईन इथं काय दाखवते? टाइम इंटरवल दाखवते. तो टाइम इंटरवल प्रत्येक ठिकाणी काय सेम आहे. इट इज इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. दॅट टाइम इंटरवल इज 1 सेकंड. पण जर मी त्याची असणारी आफ्टर एव्हरी सेकंद करस्पॉन्डिंग डिस्टन्सचं मॅग्निट्यूड बघितलं तर इट इज व्हेरिंग. इट इज नॉट कॉन्स्टंट. सो 0 सेकंद इट इज 0. आफ्टर 1 सेकंद इट हॅज सम हाईट. आफ्टर 2 सेकंद इफ आय कम्पेअर इट विथ 1 सेकंद, फॉर 2 सेकंद डिस्टन्स मॅग्निट्यूड इज मोर दॅन 1 सेकंद. बट इफ आय थिंक ऑफ फॉर थर्ड सेकंद दॅट मॅग्निट्यूड इज लेसर कम्पेअर टू सेकंड सेकंद. म्हणजे सेकंड सेकंदला मॅग्निट्यूड वाढलं, पण थर्ड सेकंदला सेकंड सेकंद पेक्षा मॅग्निट्यूड कमी झालं. तेच फोर्थ सेकंदला इथं बघितलं तर थर्ड सेकंदला असणाऱ्या मॅग्निट्यूड पेक्षा त्याची व्हॅल्यू काय झाली? पुन्हा कमी झाली. इथं डिस्टन्सची जी काही व्हॅल्यू आहे ही डिस्टन्सची व्हॅल्यू काय होत चालले? व्हेरी होत चाललेली आहे. तर ही अशा प्रकारची जर काय मोशन असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म मोशन आहे असं म्हणतो. आणि ही मोशन जी आहे इट इज इन्क्रीजिंग. का? इथं डिस्टन्स काय होत चाललेलं आहे? वाढत चाललेलं आहे. पण ही जी काय आहे ही सुद्धा नॉन युनिफॉर्म मोशन आहे, बट इट इज डिक्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन. दिस इज इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन. इफ यू थिंक ऑफ डिस्टन्स और राइट साइड टू दिस, हियर डिस्टन्स इज दिस हाईट इज मोर टू दिस हाईट. दिस हाईट इज मोर टू दिस हाईट. इथं हाईट काय होत चालले? कमी होत चाललेली आहे. तीच हाईट डिस्टन्सची इथं वाढत चाललेली आहे. त्यामुळे ही मोशन इट इज इन्क्रीजिंग युनिफॉर्म मोशन. आणि ही मोशन ही ॲज दिस लाईन इज गोइंग डाऊन, this line is going down and this distance height is decreasing, we are saying this motion as a decreasing non-uniform motion. Thank you. Hello everyone. In this video we will discuss about non-uniform motion. लास्ट व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म मोशन म्हणजे काय असतं पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण नॉन युनिफॉर्म मोशन काय असते ते बघू. बॉडी और ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. टाइम इंटरवल सेम आहे किंवा इक्वल आहे, पण त्यामध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे ते डिस्टन्स मात्र सेम नाही, अनइक्वल आहे. असं जर होत असेल तर दॅट मोशन वी विल कॉल इट ॲज अ नॉन युनिफॉर्म मोशन. एक्झाम्पल, अगेन द सेम एक्झाम्पल वी विल टेक फायटर प्लेन ॲज अन ऑब्जेक्ट विच इज ट्रॅव्हलिंग इन एअर. हवेमध्ये फायटर प्लेन ट्रॅव्हल करत आहे. फायटर प्लेन हे आहे. अगेन द सेम टाइम ज्यावेळी 0 सेकंद होता त्यावेळी डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं ऑब्वियस 0 मीटर्स होतं. त्याच्यानंतर पहिल्या सेकंदामध्ये त्याने 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. नेक्स्ट सेकंदमध्ये 3 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्याच्या पुढच्या सेकंदामध्ये 6 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं.
आणि लास्ट 4th सेकंदमध्ये 10 मीटर्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. दिस व्हॅल्यू इज टोटल व्हॅल्यू. ओके. आता इथं जर मी डिस्टन्समध्ये असणारा डिफरन्स कॅल्क्युलेट केला आफ्टर फर्स्ट सेकंड, हाऊ इट इज 1 minus 0, इट इज 1 मीटर. आफ्टर सेकंड सेकंड 3 minus 1, 2 सेकंड. आफ्टर थर्ड सेकंड 6 minus 3, 3 मीटर. 10 minus 6 मीटर. 10 minus 6 is equal to 4 मीटर आफ्टर फोर्थ सेकंड. इथं जर हे मॅग्निट्यूड मी बघितलं, डिस्टन्सचं होणारं व्हेरिएशन जर मी बघितलं, हे डिस्टन्सचं व्हेरिएशन हे इथं कॉन्स्टंट नाही आहे. टाइम ड्युरेशन 1 सेकंदच आहे, प्रत्येक ठिकाणी 1 सेकंदच आहे. पण इथं जो डिस्टन्सच्या मॅग्निट्यूडमध्ये होणारा चेंज आहे, इथं 1 सेकंद आहे, इथं 1 मीटर आहे, इथं 2 मीटर आहे, इथं 3 मीटर आहे, इथं 4 मीटर आहे. हे डिस्टन्सेस अनइक्वल आहेत आणि हे अशा पद्धतीनं जर मोशन होत असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणतो. म्हणजे जर मी इथं व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली प्रत्येक स्टेजला, प्रत्येक ठिकाणी जर मी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम आपल्याला माहित आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स इथे किती आहे, 1 मीटर आहे. 1 मीटर डिवायडेड बाय 1 सेकंद. इथं व्हेलॉसिटी किती येईल, 1 मीटर पर सेकंद येईल. इथं 2 मीटर पर सेकंद येईल, इथं 3 मीटर पर सेकंद येईल, इथं 4 मीटर पर सेकंद येईल. जर मी व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम फॉर्म्युला फॉलो केला तर इथं प्रत्येक ठिकाणी काय आहे, व्हेलॉसिटी ही बदलत जाणारी आहे. व्हेलॉसिटी इज व्हेरिएबल और व्हेलॉसिटी इज चेंजिंग. सो दिस काइंड ऑफ मोशन वी विल से ॲज अ नॉन युनिफॉर्म मोशन. थोडं अजून डिटेलमध्ये आपण बघू या ग्राफ्सने. आता हे ग्राफ काय सांगतात, पुन्हा तेच. एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे आणि वाय ऍक्सिस वरती डिस्टन्स आहे. एक्स ऍक्सिस इज टाइम, वाय ऍक्सिस इज डिस्टन्स. व्हॉट इज दिस ग्राफ? अनइक्वल डिस्टन्स इज कवर्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि हा अनइक्वल डिस्टन्स इज कवर्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. दोन्हीचं सुद्धा नेम तेच आहे. फरक काय आहे, दिस इज इन्क्रीजिंगली नॉन युनिफॉर्म मोशन. इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन आहे ही, आणि ही मात्र डिक्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन आहे. कसं ते आपण बघू. आता मी पुन्हा एकदा टाइम इंटरवल जे आहेत ते मी सेपरेट पुन्हा ड्रॉ करतो, डिव्हाइड करतोय. इथं असताना टाइम 0, इथं सुद्धा टाइम 0. आता आफ्टर फर्स्ट सेकंड, सेकंड सेकंड, थर्ड सेकंड आणि फोर्थ सेकंड. त्याच्यानंतर ही करस्पॉन्डिंग डिस्टन्स. आता इथं टाइम 0, डिस्टन्स 0. आता टाइम 1 सेकंद झाल्यानंतर करस्पॉन्डिंग डिस्टन्स, सपोज हे करस्पॉन्डिंग डिस्टन्स किती आहे, 1 मीटर आहे. आता पुन्हा टाइम 2 सेकंद, करस्पॉन्डिंग डिस्टन्स हाईट किती झाली, 2 मीटर्स डिफरन्स. ही टोटल हाईट आहे, ही टोटल हाईट आहे 3 मीटर. देन टाइम 3 सेकंद, करस्पॉन्डिंग डिफरन्स 3 मीटर्स. देन टाइम 4 सेकंद, करस्पॉन्डिंग टाइम डिस्टन्स, करस्पॉन्डिंग डिस्टन्स इज 4 मीटर. ही टोटल हाईट किती आहे, 10 आहे. इथून इथं टोटल हाईट किती आहे, 6 आहे. आणि इथून इथं ही टोटल हाईट 3 आहे आणि ही टोटल हाईट किती आहे, 1 आहे. रेड कलर इंडिकेट करतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आणि ग्रीन कलर लाईन इंडिकेट करते टाइम इंटरवल. इथं जर बघितलं टाइम इंटरवल म्हणजे ग्रीन कलर मध्ये असणाऱ्या लाईनची लेंथ किंवा टाइम इंटरवल ग्रीन कलर लेंथ ही प्रत्येक ठिकाणी सेम आहे. इट इज 1 सेकंड. टाइम इंटरवल आपण 1 सेकंड घेतलेला आहे. पण जर मी ही रेड कलर जी लाईन आहे, त्या रेड कलर असणाऱ्या लाईनचा त्याच्या हाईटचा जर विचार केला तर ती हाईट प्रत्येक ठिकाणी सेम आहे का? इट इज नॉट सेम. इट इज नॉट सेम. इट इज इन्क्रीजिंग. इथं बघितली तर हाईट 1 होती, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. 1, 2, 3, 4. तर ती हाईट काय होत चालले, वाढत चालले. दॅट हाईट इज इन्क्रीजिंग. त्यामुळं दिस काइंड ऑफ मोशन वी विल कॉल इट एज अ इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन. ही जी काही मोशन आहे ह्या मोशनमध्ये इथं हा डिस्टन्सचा मॅग्निट्यूड हे इथं कॉन्स्टंट नाही आहे. इट इज नॉट इक्वल, इट इज अनइक्वल, बट टाइम इंटरवल इज इक्वल and the magnitude of the distance it is increasing. Here it is 1, 2, 3, 4. So it is increasing. So this kind of motion we will say as a non-uniform motion which is increasing.
और इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन. तेच ह्या बाबतीत या ग्राफच्या बाबतीत विचार केला तर मी परत टाइम इंटरवल प्लॉट केला. इथं असताना टाइम 0, डिस्टन्स 0, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, करस्पॉन्डिंग डिस्टन्स. आता इथं टाइम 0, डिस्टन्स 0. आता टाइम 1 सेकंद, this is the corresponding distance value. Then time 2 second, this is the corresponding distance value. Time 3 second, this is the corresponding distance value. And time 4 second, corresponding distance value. इथं जर आपण ह्या रेड कलरमध्ये असणाऱ्या हाईटचा विचार केला, लाईनच्या हाईटचा जर विचार केला, ह्या लाईनची हाईट ही काही नाही आहे, इक्वल नाही आहे. इथून इथं गेलो तर लाईनची हाईट ही इन्क्रीज झालेली आहे आणि इथून इकडं जसं येईन म्हणजे ह्या लाईनच्या लेफ्ट साईडला हाईट ही कमी आहे आणि इकडं सुद्धा ही का आहे, हाईट कमी आहे कम्पेअर टू this height and this height is lesser, or this height compared to this height it is lesser. तर इथं जर आपण बघितलं की टाइम इंटरवल म्हणजे ग्रीन कलर मध्ये असणारा हा जो टाइम इंटरवल आहे, टाइम इंटरवलची व्हॅल्यू 1 सेकंदच आहे. पण इथं कुठं सुद्धा ही डिस्टन्सचं जे मॅग्निट्यूड आहे त्या डिस्टन्सचं मॅग्निट्यूड हे कॉन्स्टंट नाही आहे आणि तिथं हा डिफरन्स जर आपण बघितला डिस्टन्सच्या हाईट मधला जर डिफरन्स बघितला, इट इज गोइंग डाऊन, इट इज डिक्रीजिंग. दॅट्स वाय दिस काइंड ऑफ युनिफॉर्म मोशन वी विल से ॲज अ डिक्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन. ही जी मोशन आहे त्या मोशनला आपण डिक्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन आहे असं म्हणतो, कारण इथं डिस्टन्स जे आहे डिस्टन्सचं मॅग्निट्यूड काय होत चाललं, इकडून इकडे कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे दिस मोशन वी विल कॉल ॲज अ डिक्रीजिंग non-uniform motion. In next video, we will take some examples of non-uniform motion. Thank you. Hello everyone. In this video, we will discuss about measuring the rate of motion. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस केलं, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, डिक्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, हे सगळे मोशनचे डिफरंट काय आहेत, टाइप्स आहेत. आता आपल्याला त्या मोशनचा रेट मेजर करायचा आहे. फक्त रेट म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की टाइम रेट आपल्याला मेजर करायचा आहे. टाइम रेट ऑफ मोशन मेजर आपण कसा करतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तर सगळ्यात पहिला रेट ऑफ मोशन आपण कसा मेजर करतो, 2 पद्धतीनं मेजर करतो, किंवा मी म्हणेन स्पीड ही टर्म रेट ऑफ मोशन मेजर करण्यासाठी आपण यूज करतो. स्पीड मध्ये पण मी 2 टाईप म्हणतो. पहिला टाईप स्पीड विदाउट डायरेक्शन, त्या स्पीडला डायरेक्शन नाहीये म्हणजे ती फक्त का आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आणि दुसरी टर्म जी आहे ती स्पीड विथ डायरेक्शन आहे. स्पीड विथ डायरेक्शन किंवा त्यालाच आपण व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतो. स्पीड विथ डायरेक्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पीड विदाउट डायरेक्शन म्हणजे काय आणि आपण ते कशी मेजर करतो ते आपण डिस्कस करू. राईट. डिफरंट ऑब्जेक्ट्स मे टेक डिफरंट अमाउंट्स ऑफ टाइम टू कव्हर अ गिव्हन डिस्टन्स. मी एक सर्टन डिस्टन्स, एक निश्चित असं अंतर तुम्हाला दिलं तर ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी वेगवेगळे ऑब्जेक्ट हे वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या अमाऊंटचा टाइम घेऊ शकतात. ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ प्रत्येक ऑब्जेक्टसाठी वेगळा असू शकतो. आणि इथं जे डिस्टन्स इथं टर्म डिस्टन्स यूज केलेला आहे, डिस्प्लेसमेंट नाही. डिस्टन्स इट इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स म्हणजे आपल्याला आठवत असेल तर डिस्टन्स इज व्हॉट अ पाथ लेंथ, टोटल पाथ लेंथ. स्पीड मेजर करताना आपण डिस्टन्स या टर्मचा यूज करतोय. डिस्टन्स इट इज अ स्केलर क्वांटिटी. द टाइम रेट ॲट विच ऑब्जेक्ट मूव्ह कॅन बी डिफरंट. ऑब्वियस ह्याच हे पहिल्यांदा जे काही स्टेटमेंट लिहिलं ते दुसऱ्या पद्धतीने इथं आपण लिहिलं की टाइम रेट ॲट विच ऑब्जेक्ट मूव्ह कॅन बी डिफरंट. प्रत्येक ऑब्जेक्टला लागणारा वेळ वेगळा असू शकतो. म्हणजेच काय, त्याचा टाइम रेट, त्याचा वेळ दर काय असू शकतो, वेगळा असू शकतो. आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल काय घेतलेलं आहे आपण बघा. आय वॉन्ट टू गो फ्रॉम संजय होम टू योगिता होम. संजय एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीपासून योगिता ह्या एका मुलगीच्या घरी जाण्यासाठी
जे अंतर त्या 2 घरामधलं अंतर 100 किलोमीटर आहे. संजयला योगिताच्या घरी जायचं आहे. 2 घरामधलं अंतर किती आहे? 100 किलोमीटर आहे. तर हे 100 किलोमीटरचं अंतर मी कसं जाऊ शकतो? एकतर मी फायटर प्लेन वापरून जाऊ शकतो. मला ते सपोज जायला 2 मिनिटं लागतात फक्त. किंवा मी एरोप्लेन वापरून जाऊ शकतो. मे बी मला 100 किलोमीटर कव्हर करण्यासाठी 20 मिनिटं लागू शकतात. किंवा मी कार वापरून जाऊ शकतो. मे बी मला 200 मिनिटं लागतील. किंवा मी सायकलनं जाऊ शकतो. मे बी मला 2000 मिनिटं लागतील त्यासाठी. किंवा सरळ मी काय करत जाईन, वॉकिंग करून जाईन. चालत मी जाईन. पण त्यासाठी मला वेळ हा खूप जास्त लागेल. जवळपास मला 20,000 मिनिटं लागतात. डिस्टन्स तेच आहे, 100 किलोमीटरचं आहे. 100 किलोमीटरच डिस्टन्स आहे. हे वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत. हे वेगवेगळे फायटर जेट असेल, प्लेन असेल, एरोप्लेन असेल, कार असेल, सायकल असेल किंवा आपण स्वतः वॉकिंग करणं. दीज आर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. आणि ह्या प्रत्येक ऑब्जेक्टला लागणारा वेळ टू कव्हर द डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर. 100 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी ह्या प्रत्येक ऑब्जेक्टला लागणारा वेळ किंवा त्या ऑब्जेक्टनं घेतलेला वेळ वेगळा आहे. फायटर जेटनं 2 मिनिटं घेतलं, सगळ्यात कमी घेतला. पण ते चालताना आपल्याला सगळ्यात जास्त वेळ लागला, 20,000 मिनिटं लागली. एरोप्लेनला वेगळा आहे, 20 मिनिटं आहे, कारला 200 मिनिटं आहे, सायकलला 2000 मिनिटं आहे. तर यातून आपण काय म्हणू शकतो, की स्पीड ही टर्म म्हणजे नेमकी काय? स्पीड इज द टाइम रेट ऑफ डिस्टन्स कव्हर्ड इन युनिट टाइम. एका युनिट टाइम मध्ये डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागतो, तो टाइम रेट का आहे, दॅट टर्म इज वॉट अ स्पीड. थोडं डिटेलमध्ये आपण बघू. आता इथं जर मला टाइम रेट कॅल्क्युलेट करायचा असेल, टाइम रेट मी म्हणजे कसा घेतोय मी, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. 100 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी मला 2 मिनिटं वेळ लागला, म्हणजे 100 भागिले 2, 100 डिवायडेड बाय 2, हाऊ मच इट इज? 50 किलोमीटर पर मिनिट. एका मिनिटामध्ये 50 किलोमीटर एवढं अंतर हा ऑब्जेक्ट फायटर जेट किंवा प्लेन कव्हर करत आहे. हे जर मी एरोप्लेनसाठी कॅल्क्युलेट केलं तर एरोप्लेनसाठी 100 किलोमीटर डिवायडेड बाय 20 मिनिट्स, इट इज 5 किलोमीटर पर मिनिट. ते जर मी कारसाठी कॅल्क्युलेट केलं तर 100 किलोमीटर डिवायडेड बाय 200 मिनिट्स, इट इज 0.5 किलोमीटर पर मिनिट. ते सायकलसाठी कॅल्क्युलेट केलं तर 100 डिवायडेड बाय 2000, 0.05 किलोमीटर पर मिनिट. आणि ते चालत वॉकिंगसाठी कॅल्क्युलेट केलं तर 100 डिवायडेड बाय 20,000 मिनिट्स इज इक्वल टू 0.005 किलोमीटर पर मिनिट. म्हणजे इथं जर मी पाहिलं तर एका मिनिटामध्ये फायटर जेट 50 किलोमीटर अंतर कव्हर करतात इन युनिट टाइम. 1 मिनिट म्हणजे युनिट टाइम. पण ते ज्यावेळी वॉकिंग करून आपण ते डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्यावेळी एका मिनिटामध्ये फक्त 0.005 किलोमीटर एवढंच डिस्टन्स काय करतो, आपण ट्रॅव्हल करतो. म्हणजे मी टाइम रेटचा जर विचार केला, म्हणजे जर मी स्पीडचा विचार केला, तर इथं फायटर जेटचं जे काही स्पीड आहे, ते फायटर जेटचं स्पीड इथं सगळ्यात जास्त आहे. तर स्पीड इज द टाइम रेट ऑफ डिस्टन्स कव्हर्ड इन युनिट टाइम. का? इथं एका मिनिटामध्ये सगळ्यात जास्त डिस्टन्स कव्हर झालं. इथं बघा, एका मिनिटात फक्त 0.005 आहे, पण तेच इथं एका मिनिटामध्ये फायटर जेटसाठी 50 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर होत आहे. त्यामुळे फायटर जेटचं स्पीड हे जास्त आहे. तर स्पीड आपण कसं इंडिकेट करतो? स्पीड इंडिकेट करण्यासाठी what formula we are using? Speed is equal to distance traveled divided by time taken. Remember here we are taking distance. का? डिस्टन्स इट इज अ स्केलर क्वांटिटी. इथं आपण कुठंच डायरेक्शनचा उल्लेख केलेला नाही. फक्त आणि फक्त आपण पाथ लेंथचा विचार करत आहे किंवा डिस्टन्सचा विचार करत आहे. स्पीड ही सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. जसं डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे तसं स्पीड सुद्धा. स्पीड म्हणजे कुठलं स्पीड? स्पीड विदाउट डायरेक्शन. This quantity is scalar quantity because there only magnitude is required. So speed is a formula. Speed is equal to distance traveled divided by time taken. जर मी त्याला नोटेशन दिलं, कॅपिटल एस इज इक्वल टू कॅपिटल डी डिवायडेड बाय टी. डी म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, टी म्हणजे टाइम टेकन, एस म्हणजे स्पीड. आणि जर मी युनिटचा विचार केला, डिस्टन्सचं युनिट का आहे? मीटर. टाइमचं युनिट का आहे? मिनिट. किंवा मी सेकंद घेऊ शकतो. तर एसआय युनिट जे आपण स्पीडचं घेतो, ते स्पीडचं एसआय युनिट का आहे? मीटर पर सेकंद आहे किंवा सेंटीमीटर पर सेकंद आहे किंवा किलोमीटर प्रति हावर आहे किंवा माइल्स पर हावर आहे. So these are different units of speed. This is all about speed. In coming videos, we will discuss more concepts about speed. Thank you. Hello everyone.
In last video, we have discussed about speed without direction. In this video, we will discuss more about concept of speed without direction. Speed of an object is constant or uniform motion. म्हणजे जर मी स्पीडच्या बाबतीत मला अजून दोन टाईप सांगायचे असतील तर मी काय म्हणू शकतो, स्पीड इज युनिफॉर्म और द स्पीड इज नॉट युनिफॉर्म. म्हणजे मोशनच्या बाबतीत आपण जसे दोन टाईप म्हटले, मोशन इज युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन, तसं स्पीड सुद्धा मी काय म्हणू शकतो, युनिफॉर्म स्पीड और नॉन युनिफॉर्म स्पीड. आता त्यातलं पहिल्यांदा युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म मोशन स्पीड म्हणजे काय, जिथं ऑब्जेक्टचं स्पीड कॉन्स्टंट आहे तिथं असणारी मोशन ही काय आहे, युनिफॉर्म मोशन आहे. फॉर एक्झाम्पल, जसं या कारच्या बाबतीमध्ये आपण ही कार किंवा ह्या कारचं एक्झाम्पल अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. 3 पॉसिबल केसेस आहेत. पहिली केस काय, कार आपल्याला ऍक्सिलरेट करावी लागते. दुसरी केस, कार आपल्याला रिटार्ड करावी लागते किंवा कारला आपल्याला ब्रेक अप्लाय करावा लागतो. आणि तिसरी केस आहे, कारचं स्पीड हे आपण कन्सिस्टंट ठेवतो किंवा कॉन्स्टंट ठेवतो. कारचं स्पीड आपल्याला ऍक्सिलरेट कधी केला पाहिजे, ज्यावेळी अपवर्ड स्लोप आहे त्यावेळी, ज्यावेळी चढाव आहे त्यावेळी. कारचं स्पीड आपल्याला डाऊनवर्ड ज्यावेळी स्लोप असेल त्यावेळी कारचं स्पीड आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे किंवा त्यावेळी आपल्याला कारचं स्पीड कमी केलं पाहिजे, डिक्रीज केलं पाहिजे. आणि ज्यावेळी कार ही फ्लॅट रोड वरती असेल, फ्लॅट सरफेस वरती असेल, फ्लॅट हायवे सरफेस वरती असेल, त्यावेळी कारचं स्पीड आपण काय ठेवतो, कॉन्स्टंट ठेवतो. तर स्पीड ज्यावेळी आपण कॉन्स्टंट ठेवतो त्यावेळी असणारी मोशन कारची, इट विल कम अंडर युनिफॉर्म मोशन. कारचं स्पीड आपण कॉन्स्टंट कधी ठेवतो, ज्यावेळी रोड फ्लॅट असतो त्यावेळी आपण स्पीड कॉन्स्टंट ठेवतो. दॅट मोशन इज व्हॉट, युनिफॉर्म मोशन और युनिफॉर्म स्पीड. म्हणजे ग्राफिकली सुद्धा आपण हे ग्राफ आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. डिस्टन्स वर्सेस टाइम जर मी प्लॉट केला ग्राफ, डिस्टन्स वर्सेस टाइम, मग ग्राफ असा असेल किंवा हा असा असेल. दोन्ही ग्राफमध्ये फरक इतकाच आहे की इथं ओरिजिनला म्हणजे इथं पॉईंट 0 असताना, टाइम 0 सेकंद असताना इथं पर्टिक्युलर डिस्टन्स होतं. पण ह्या ग्राफमध्ये टाइम ज्यावेळी 0 होता त्यावेळी डिस्टन्स कवर्ड काय होतं, 0 होतं. आता प्रश्न हा आहे की प्रत्येक वेळी ऑब्जेक्टचं स्पीड कॉन्स्टंटच असतं का, इज इट कंपल्सरी. ते कंपल्सरी असंच आहे का, ऑब्जेक्ट कॉन्स्टंटच असला पाहिजे? नाही, नॉट नेसेसरी. स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट नीड नॉट टू बी कॉन्स्टंट. ऑब्जेक्ट विल बी नॉन युनिफॉर्म मोशन ऑल्सो. ऑब्जेक्ट हा नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये सुद्धा असू शकतो. हेच या कारच्या बाबतीत विचार करा. मी सांगतानाच काय म्हटलं, 3 पॉसिबल केस असू शकतात. मे बी कार वी नीड टू ऍक्सिलरेट, मे बी वी नीड टू कीप द स्पीड कॉन्स्टंट, और मे बी वी नीड टू डिऍक्सिलरेट इट और रिटार्ड इट. आपल्याला गाडीचं स्पीड वाढवावं सुद्धा लागतं, कमी सुद्धा करावं लागतं किंवा एक मेंटेन स्पीड सुद्धा ठेवावं लागतं, कॉन्स्टंट स्पीडने सुद्धा जावं लागतं. म्हणजे इथं कारची असणारी मोशन ही पण कॉन्स्टंट ठेवत नाहीये किंवा इथं कारचं स्पीड, कार हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याचं स्पीड आपण कॉन्स्टंट ठेवत नाहीये. इट इज चेंजिंग, इट इज व्हेरिंग. सो इथं कारची मोशन मी काय म्हणू शकतो, नॉन युनिफॉर्म मोशन आहे असं म्हणू शकतो. कारची मोशन युनिफॉर्म आहे कधी म्हणणार मी, ज्यावेळी फ्लॅट सरफेसवरती आपण एका कॉन्स्टंट स्पीडनं जात आहे त्यावेळी इट इज युनिफॉर्म मोशन. बट इफ आय एम चेंजिंग द मोशन, if I accelerate it, deaccelerate it, or retard it, if I are applying brake, in that case, the motion of the car is non-uniform. So non-uniform motion, if I draw the curves of it, distance versus time, then the curves will be like this. About this we have discussed earlier. About this curves also I have discussed earlier. So what is the example? Again, if you take the example, a car travels at a distance of 100 kilometers in 2 hours. Its average 50 kilometer per hour. एक कार आहे जी 2 तासामध्ये 100 किलोमीटर अंतर एवढं डिस्टन्स कव्हर करते. तर मी त्या कारचं स्पीड आता मला म्हणून नाही चालणार, मला काय म्हणावं लागेल, कारचा ऍव्हरेज स्पीड किती आहे, 50 किलोमीटर पर आवर आहे. ऍव्हरेज स्पीड कसं काढलं मी, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स म्हणतो आपण. सो डिस्टन्स इज total path length. So distance 100 divided by time 2 hours. 100 divided by 2, 50 hours. Average speed कारचा 50 km per hour आहे. But the car might not have traveled at 50 km per hour at all the time. Sometime it might
ट्रॅव्हल्ड फास्टर अँड समटाइम्स स्लोअर दॅन दिस. म्हणजे कार ती 2 हवर्सच्या जर्नीमध्ये काही कंपल्सरी नाही आहे की बाबा प्रत्येक वेळी ती 50 किलोमीटर हवरनच रन होत आहे, ट्रॅव्हल होत आहे. मे बी इन पॉइंट ऑफ जर्नी, सम पॉइंट ऑफ जर्नी कधी कधी त्याचं स्पीड फास्ट होतं, कधी कधी स्पीड स्लोअर होतं, कधी कधी स्पीड मे बी 50 खरंच ऍक्च्युली ती जात होती, कधी कधी स्पीड 30 किलोमीटर पर आवर होत असेल, कधी कधी 40 होतं, कधी कधी 20 होतं. तर स्पीडमध्ये व्हेरिएशन आहे. बट what we are saying is average speed of the car, average speed of the car from starting of journey to the end of the journey, that speed, that average speed is 50 kilometer per hour. So like this speed without direction, we can differentiate the speed into uniform motion, non-uniform motion, or uniform speed and non-uniform speed. Thank you. Hello everyone. In last video, we have discussed about measuring the rate of motion. For that, we have discussed about the term speed without direction. लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्पीड विदाउट डायरेक्शन काय असतं हे डिस्कस केलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पीड विथ डायरेक्शन म्हणजेच व्हेलॉसिटी ही टर्म काय आहे हे डिस्कस करायचं आहे. स्पीड विथ डायरेक्शन इज नथिंग बट व्हेलॉसिटी. Velocity is the time rate of displacement covered in a unit time. Very important. It is time rate of displacement. इथं टर्म आपण डिस्प्लेसमेंट ही मेन्शन केलेली आहे. मी ज्यावेळी स्पीड म्हणतो इन्स्टेड ऑफ व्हेलॉसिटी, ज्यावेळी मी स्पीड म्हणतो त्यावेळी स्पीड साठी आपण टाइम रेट कशाचं कन्सिडर करतो, डिस्टन्स म्हणतो आपण, टाइम रेट ऑफ डिस्टन्स म्हणतो तिथं, कवर्ड इन युनिट टाइम. बट फॉर व्हेलॉसिटी व्हॉट वी आर सेइंग, टाइम रेट ऑफ डिस्प्लेसमेंट कवर्ड इन युनिट टाइम. एका युनिट टाइम मध्ये किती डिस्प्लेसमेंट झाली त्याचा टाइम रेट म्हणजे व्हेलॉसिटी. रिमेंबर, डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे मला तिथं मॅग्निट्यूड सुद्धा सांगितलं पाहिजेत आणि डायरेक्शन सुद्धा सांगितली पाहिजे. जसं आपण डिस्प्लेसमेंटसाठी ते मेन्शन करतो तसं व्हेलॉसिटीसाठी सुद्धा मला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही मेन्शन केलं पाहिजे. Velocity is the speed of an object moving in a definite or fixed direction. Velocity ऑब्जेक्टची मेन्शन करायची असेल तर आपल्याला त्याला एक डिफिनाइट फिक्स्ड डायरेक्शन मेन्शन करावी लागते. सो velocity is the speed of an object. Velocity is nothing but speed, but that speed is with definite direction. velocity म्हणजे एक प्रकारे स्पीडच, पण त्या स्पीडला मी एक काय दिलेली आहे, दिशा दिलेली आहे, एक डिफिनाइट, एक निश्चित अशी काय दिलेली, त्याला डायरेक्शन दिलेली आहे. अशा टर्मला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी आहे असं म्हणतो. सो व्हेलॉसिटी इज वेक्टर क्वांटिटी दॅट इज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर रिक्वायर्ड. व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही आपण सांगितलं पाहिजे, मेन्शन केलं पाहिजे. व्हेलॉसिटी कॅन बी चेंज्ड बाय चेंजिंग द ऑब्जेक्ट स्पीड, डायरेक्शन ऑफ मोशन ऑर बोथ. म्हणजे जर मला व्हेलॉसिटी मध्ये चेंज करायचं असेल, व्हेलॉसिटी चेंज करायची असेल तर मला 3 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन, आय कॅन चेंज द ऑब्जेक्ट स्पीड. ऑब्जेक्टचं स्पीड मी बदलू शकतो, चेंज करू शकतो. दुसरं ऑप्शन, डायरेक्शन ऑफ मोशन. तो ऑब्जेक्ट ज्या स्पीडनं ज्या डायरेक्शनला मूव्ह होत होता किंवा त्याची मोशन होत होती ती मोशनची डायरेक्शन मला चेंज केली पाहिजे. हा दुसरा ऑप्शन. आणि तिसरा ऑप्शन, कॉम्बिनेशन ऑफ ऑप्शन 1 अँड ऑप्शन 2. म्हणजे मी त्याचं स्पीड सुद्धा चेंज करू शकतो आणि त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो. 3 ऑप्शनचा मी यूज करू शकतो. आपण प्रॅक्टिकली एक एक्झाम्पल बघू. सपोज ही कार आहे आणि कार ड्राईव्ह करणारा पर्सन जो आहे हा हायवेवरती सपोज एक 100 किलोमीटर पर आवर ह्या कॉन्स्टंट स्पीडनं एका फ्लॅट रोडवरती चाललेला आहे, फ्लॅट सरफेसवरती तो ड्राईव्ह करत आहे. आता ज्यावेळी स्पीड कॉन्स्टंट आहे त्यावेळी मी जे म्हटलं की स्पीड 100 किलोमीटर प्रति आवर आहे, तिथं मी स्पीड म्हटलं काय आणि व्हेलॉसिटी म्हटलं काय, इट विल रिमेन द सेम. कारण एका सर्टन डायरेक्शनला तो त्या स्पीडनं 100 किलोमीटर पर आवर त्या स्पीडनं किंवा त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं तो ड्राईव्ह करत आहे. आता जर मला त्या व्हेलॉसिटीमध्ये जर चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज कसा करू शकतो, एक तर मला गाडी एक्सेलरेट करावी लागेल किंवा गाडी मला रिटार्ड करावी लागेल किंवा मला थोडा ब्रेक अप्लाय करावा लागेल, तर त्या गाडीच्या स्पीडमध्ये काय होईल, चेंज होईल. म्हणजे मला काय करावं लागेल, ऑब्जेक्टचं स्पीड चेंज करावं लागेल. ऑब्जेक्टचं स्पीड मी चेंज कसं करू शकतो, एकतर गाडी ऍक्सेलरेटर पॅडवरती मी ऍक्सेलरेट केली, गाडी प्रेस करून गाडीचं स्पीड पुन्हा वाढेल, आणि एकतर हा ऑप्शन आहे. तर दुसरा ऑप्शन मी काय म्हटला की मला ब्रेक्स अप्लाय केल्यानंतर स्पीड त्याचं कमी होईल. हा एकतर हा ऑप्शन आहे. दुसरं,
चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन, म्हणजे गाडी जी सरळ जात होती, सरळ रेषेत ट्रॅव्हल करत होती, तिथं ती सरळ रेषेत ट्रॅव्हल न करता मी थोडंसं स्टिअरिंग लेफ्ट साईडला मूव्ह केलं किंवा राईट साईडला मूव्ह केलं, तर काय झाली, गाडीची डायरेक्शन चेंज झाली. तर गाडीची डायरेक्शन नुसती चेंज झाली असं नाही, तर तिथं जर मी डायरेक्शन मध्ये चेंज केला तर ऑब्वियस जी व्हिलॉसिटी अगोदर होती, जी व्हिलॉसिटी अगोदर ती कार मूव्ह होत होती, त्या व्हिलॉसिटी मध्ये सुद्धा चेंज झाला. हा दुसरा ऑप्शन झाला. आणि तिसरा ऑप्शन मी काय करू शकतो, मी ऑब्जेक्टचं स्पीड म्हणजे कारचं स्पीड सुद्धा चेंज केलंय, आणि स्पीड चेंज करत करत मी स्टिअरिंग व्हील सुद्धा काय केलं, मूव्ह केलं आयदर लेफ्टला किंवा राईटला. तर कारच्या व्हिलॉसिटीमध्ये जी व्हिलॉसिटी अगोदर मेंटेन्ड होती, कॉन्स्टंट होती, त्या व्हिलॉसिटीमध्ये मी चेंज करू शकतो. तर व्हिलॉसिटीमध्ये मला चेंज करायचं असेल तर मला काय करावं लागतील, आय हॅव 3 ऑप्शन्स. पहिला ऑप्शन, एक तर मला ऑब्जेक्टचं स्पीड चेंज करावं लागेल. दुसरा ऑप्शन, ऑब्जेक्टची डायरेक्शन मला चेंज करावं लागेल. आणि तिसरा ऑप्शन, मला मी कॉम्बिनेशन करू शकतो, मी स्पीड सुद्धा चेंज करू शकतो किंवा मी डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो. देन नेक्स्ट, जसं आपण मोशनच्या बाबतीमध्ये युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हटलं, तसं व्हिलॉसिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण युनिफॉर्म व्हिलॉसिटी कधी म्हणतो, ज्यावेळी बॉडी ट्रॅव्हल्स इक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ अ टाइम. हा ग्राफ आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे इन डिटेलमध्ये. ज्यावेळी इक्वल डिस्प्लेसमेंट आहे, रिमेंबर हिअर वर्ड इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मीन्स वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी मीन्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर इम्पॉर्टंट. या ग्राफमध्ये ग्रीन कलर लाईन टाइम ड्युरेशन दाखवते आणि रेड कलर लाईन काय दाखवते, आपल्याला डिस्प्लेसमेंट दाखवते. तर रेड कलर लाईनची जी हाईट आहे, ही हाईट जर मी ह्या ग्राफमध्ये बघितली, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, त्या रेड कलरची हाईट, रेड कलर लाईनची हाईट ही प्रत्येक ठिकाणी काय आहे, सेम आहे. टाइम ड्युरेशन प्रत्येक ठिकाणी सेम आहे, 1 सेकंद होतं टाइम ड्युरेशन. तर तिथं इक्वल डिस्प्लेसमेंट आहे इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. तर ही अशी होणारी जी काही मोशन आहे, किंवा ही जी भीत असणारी जी काय त्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी असेल, दिस ऑब्जेक्ट व्हिलॉसिटी इट इज युनिफॉर्म व्हिलॉसिटी. इथं मी म्हणू शकतो की ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही काय आहे, युनिफॉर्म आहे. नेक्स्ट इज, फर्स्ट इज युनिफॉर्म व्हिलॉसिटी, अदर इज व्हेरिएबल व्हिलॉसिटी. व्हेरिएबल व्हिलॉसिटी म्हणजे काय, बॉडी ट्रॅव्हल्स अनइक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. टाइम इंटरव्हल सेम आहे, पण डिस्प्लेसमेंट जी काय कव्हर होत आहे, ती डिस्प्लेसमेंट इथं जशी इक्वल होती तशी ती इक्वल नाही आहे. इट इज अनइक्वल. अनइक्वल म्हणजे कसं, हा सुद्धा ग्राफ आपण डिस्कस केलेला आहे. इथं जसं मी म्हटलं, ग्रीन कलर टाइम ड्युरेशन दाखवतो, ग्रीन कलर टाइम ड्युरेशन दाखवतो 1 सेकंदाचा, आणि रेड लाईन जी आहे त्याची हाईट त्याला डिस्प्लेसमेंट कव्हर्ड दाखवते. तर मी प्रत्येक सेकंदानंतर जर इथं डिस्प्लेसमेंट, ही रेड लाईनची हाईट जर बघितली, तर ही हाईट काय होत चालली, इथं वाढत चालली. ही इथं कॉन्स्टंट नाहीये, ही कॉन्स्टंट नाहीये. पण इथं सुद्धा ह्या ग्राफमध्ये सुद्धा ही रेड कलर लाईनची हाईट, ही हाईट, त्याच्यानंतर ही हाईट, ही हाईट, या हाईट काय नाहीये, इक्वल नाहीये. दे आर नॉट इक्वल. So that body is traveling with unequal displacement in equal interval of time. टाइम इंटरवल सेमच आहे, बट होणारी जी डिस्प्लेसमेंट आहे, दॅट डिस्प्लेसमेंट इज अनइक्वल. सो दिस काइंड ऑफ मोशन इज नॉन युनिफॉर्म मोशन. सो मी युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म मोशन आणि इथं असणारी जी व्हिलॉसिटी आहे, त्या व्हिलॉसिटीला मी व्हेरिएबल व्हिलॉसिटी म्हणू शकतो किंवा चेंजिंग व्हिलॉसिटी आहे असं म्हणू शकतो. आता व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला जर मला सांगायचा झाला, तर व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय, रिमेंबर हिअर इट इज डिस्प्लेसमेंट, इट इज नॉट डिस्टन्स. स्पीड ज्यावेळी म्हणणार त्यावेळी मी काय म्हणणार, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम म्हणणार. डिस्टन्स इज नथिंग बट पाथ लेंथ, अँड डिस्प्लेसमेंट इज विच हॅव मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सो व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, आणि त्याचं एसआय युनिट जे काय आहे, मी मीटर पर सेकंद म्हणू शकतो किंवा किलोमीटर प्रति आवर आहे असं म्हणू शकतो. तर स्पीड विदाउट डायरेक्शन अँड स्पीड विथ डायरेक्शन. स्पीड विदाउट डायरेक्शन म्हणजे इट इज स्केलर क्वांटिटी, अँड स्पीड विथ डायरेक्शन इज नथिंग बट व्हिलॉसिटी. स्पीड विथ डायरेक्शन म्हणजेच व्हिलॉसिटी, अँड व्हेनेवर वी आर मेन्शनिंग व्हिलॉसिटी, वी नीड टू गिव्ह मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. थँक्यू. Hello everyone. In last video, we have discussed about speed with direction or velocity. So velocity म्हणजे काय आणि स्पीड म्हणजे काय, याचा नेमका डिफरन्स आपल्याला आता माहित आहे. देर इज वन मोर टर्म, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, सरासरी वेग आपण त्याला म्हणतो. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी सुद्धा आपण ऑब्जेक्टच्या बाबतीत मेन्शन करतो. तर ती कधी करतो, ऑब्जेक्ट मूव्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन ॲट अ व्हेरिएबल स्पीड, we express the magnitude of its rate of motion in terms of a average velocity.
समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन पाथमध्ये, स्ट्रेट लाईन मध्ये तो मोशन करत आहे आणि तो स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करत असताना त्याचं स्पीड हे व्हेरिएबल आहे, स्पीड चेंज होत आहे. तर अशा कंडिशनमध्ये त्या ऑब्जेक्टचं जे मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड ऑफ इट्स रेट ऑफ मोशन, रेट ऑफ मोशनचं मॅग्निट्यूड आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या टर्म मध्ये एक्सप्रेस करतो. त्यावेळी आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही टर्म यूज करतो. आता याचं एक्झाम्पल म्हणायचं झालं, सेम एक्झाम्पल वी विल कंटिन्यू. अ कार ट्रॅव्हल्स अ डिस्प्लेसमेंट ऑफ 100 किलोमीटर इन 2 hours. इट्स ॲव्हरेज स्पीड इज 50 किलोमीटर पर आवर. एक कार आहे, सपोज ही कार आहे आणि कार 100 किलोमीटर डिस्प्लेसमेंट, सॉरी नॉट डिस्टन्स, 100 किलोमीटर डिस्प्लेसमेंट इट कव्हर्स इन 2 hours. 2 hours मध्ये 100 किलोमीटर इतकी डिस्प्लेसमेंट ह्या कारची होते. तर ह्या केसमध्ये आपण काय म्हणतो, कारचं ॲव्हरेज स्पीड 50 किलोमीटर पर आवर आहे. 50 कसं आलं, 100 डिवायडेड बाय 2. स्पीड इज ऑलवेज डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. सो 100 किलोमीटर डिवायडेड बाय 2, सो 100 डिवायडेड बाय 2 इज 50 किलोमीटर पर आवर. हे काय आलं, त्याचं ॲव्हरेज स्पीड आलं. म्हणजे इथं पुन्हा तीच कन्सेप्ट आहे की कारचं स्पीड हे 2 hours जर्नीमध्ये प्रत्येक वेळी 100 किलोमीटर होतं किंवा 50 किलोमीटर होतं असं नाही, 50 किलोमीटर पर आवर होतं असं नाही. मे बी ते स्पीड कधी कधी फास्टर होतं, कधी कधी स्लोअर होतं, कधी कधी ते स्पीड ऍक्च्युअली 50 किलोमीटर पर आवर पण होतं असेल, कधी कधी 40 होतं असेल, कधी कधी 30 होतं असेल, कधी कधी 10 होतं असेल, कधी कधी 45 होतं असेल. तर ते स्पीड काय होऊ शकतं, फास्टर असू शकतं किंवा स्लोअर असू शकतं, पण ते काही नाही, युनिफॉर्म नाही आहे, ते व्हेरी होत आहे. 50 किलोमीटर पर आवर म्हणजे मी आय कॅन टेक इट फ्रॉम 0 किलोमीटर पर आवर टू 50 किलोमीटर पर आवर. ह्या 0 आणि 50 मध्ये ते कुठंही काय होऊ शकतं, व्हेरी होऊ शकतं. तर तिथं जी काय होणारी मोशन आहे ती मोशन ही व्हेरिएबल मोशन आहे, किंवा तिथं होणारी मोशन ही काय नाही, तिथं असणारं स्पीड हे काय नाही, कॉन्स्टंट स्पीड नाही आहे. अशा केसेसमध्ये जिथं नॉन युनिफॉर्म मोशन आहे, त्या नॉन युनिफॉर्म मोशनच्या केसमध्ये आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आपण सांगताना कशी सांगतो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, इन टर्म्स ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण व्हेलॉसिटी मेन्शन करतो. नॉन युनिफॉर्म मोशन असेल, नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची डिफाईन करतो. आता ती कशी करतो, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी डिफाईन करायच्या अगोदर आपण फाइंड आउट काय करतो, चेंज इन व्हेलॉसिटी करतो. सो चेंज इन व्हेलॉसिटी इज व्हॉट, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे ऑब्जेक्ट हा एक इनिशियल पोझिशनला होता आणि त्याच्यानंतर सर्टन तो मोशन करून, सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करून तो फायनल पोझिशनला गेला. तर फायनल पोझिशनला असताना त्याची व्हेलॉसिटी काय आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटीला त्या ऑब्जेक्टची काय व्हेलॉसिटी होती, इनिशियल पोझिशनला असताना ऑब्जेक्टची काय व्हेलॉसिटी होती, त्या दोघातला डिफरन्स इज व्हॉट चेंज इन व्हेलॉसिटी. सो चेंज इन व्हेलॉसिटी इज व्हॉट, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. मग आता जर मला ॲव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी करणार आपण कॅल्क्युलेट, इनिशियल व्हेलॉसिटी सपोज ती यू आहे, प्लस फायनल व्हेलॉसिटी सपोज व्ही आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय 2, मग आपण तशी ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. म्हणजे मी ॲव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर मला त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी माहित पाहिजे आणि ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी माहित पाहिजे. व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू यू प्लस व्ही डिवायडेड बाय 2. सो न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ह्या फॉर्म्युलाचा आपल्याला उपयोग होईल. अजून दुसरा एक ऑप्शन, दुसऱ्या कोणत्या पद्धतीने आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. सो फॉर दॅट वी नीड टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन टू कव्हर दॅट डिस्प्लेसमेंट. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट, रिमेंबर इट इज डिस्प्लेसमेंट, डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन टू कव्हर दॅट डिस्प्लेसमेंट, टू ट्रॅव्हल दॅट डिस्प्लेसमेंट. हा ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा काही फॉर्म्युला येईल. आता इथं सुद्धा महत्वाचं म्हणजे व्हेलॉसिटी आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्याला काय सांगायला लागणार, डायरेक्शन सांगायला लागणार. मॅग्निट्यूड तर सांगायलाच लागणार, पण डायरेक्शन सुद्धा सांगायला लागणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं, इफ कार ट्रॅव्हल्ड 50 किलोमीटर इन 1 hour गोइंग वेस्ट, देन व्हेलॉसिटी ऑफ कार विल बी 50 किलोमीटर पर आवर वेस्टवर्ड और 50 किलोमीटर पर आवर वेस्टवर्ड्स. एकतर आपण हे असं नोटिफाय करणार किंवा हे असं नोटिफाय करणार. नोट करताना आपण 50 किलोमीटर पर आवर पण इथं मेन्शन करायला पाहिजेत आपल्याला, इट इज वेस्टवर्ड्स. कारण ही कार 50 किलोमीटर एका तासामध्ये ट्रॅव्हल करते, पण कोणत्या दिशेला, वेस्ट डायरेक्शनला, पश्चिम दिशेला. पश्चिमेकडं ही व्हेलॉसिटी आहे, पश्चिम वेस्ट डायरेक्शनला
ती व्हेलॉसिटी आहे 50 किलोमीटर पर हवर, हे आपल्याला मेन्शन करावं लागेल त्या व्हेलॉसिटी बरोबर. म्हणून इथे लिहिलेलं आहे की देन व्हेलॉसिटी ऑफ द कार वुड बी 50 किलोमीटर पर हवर वेस्टवर्ड्स. 50 किलोमीटर पर हवर हे आपण असं सुद्धा लिहू शकतो किंवा 50 kph. kph मीन्स किलोमीटर पर हवर, असं सुद्धा आपण मेन्शन करू शकतो. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज व्हॉट? ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण कधी मेन्शन करतो? ज्यावेळी ऑब्जेक्ट हा स्ट्रेट लाईन पाथमध्ये मोशन करत आहे आणि त्याचं स्पीड हे व्हेरी होत आहे, म्हणजे स्पीड कॉन्स्टंट नाही आहे, त्या केसमध्ये आपण काय करतो? ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही टर्म किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण तिथं त्या ऑब्जेक्टची मेन्शन करतो. थँक्यू. Hello everyone. In last video, we have discussed about change in velocity. How we will calculate change in velocity? Change in velocity आपण कशी कॅल्क्युलेट करतो? फायनल velocity मायनस इनिशियल velocity. ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करून इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशनला पोहोचल्यानंतर त्याची फायनल velocity काय होती आणि त्याची इनिशियल velocity काय होती, त्या दोघांचा डिफरन्स म्हणजे चेंज इन velocity. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? रेट ऑफ चेंज ऑफ velocity. चेंज ऑफ velocity जी होत होती त्याचा रेट, त्यालाच आपण काय म्हणतो? ऍसिलरेशन म्हणतो किंवा रिटार्डेशन म्हणतो. तर ऍसिलरेशन म्हणजे काय, रिटार्डेशन म्हणजे काय, हे डिटेलमध्ये आपण पुढे अजून बघूच. पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण रेट ऑफ चेंज ऑफ velocity काय आहे आणि ती आपण कशी मेजर करतो ते आपण कॅल्क्युलेट करू, ते आपण समजून घेऊ. ड्युरिंग युनिफॉर्म मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन, velocity रिमेन्स कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे तर आपल्याला माहित आहे की युनिफॉर्म मोशन ज्यावेळी ऑब्जेक्टची होत असते स्ट्रेट लाईन पाथवरती, युनिफॉर्म मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ, द velocity रिमेन्स कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यावेळी velocity ही विथ रिस्पेक्ट टू टाइम ही कॉन्स्टंट असते युनिफॉर्म मोशन ज्यावेळी होत असते त्यावेळी. आता velocityचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. velocity इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. Whenever we are considering velocity or displacement, we are considering magnitude as well as direction. Velocity आणि displacement शब्द आले की आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे पहिल्यांदा की आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांचा सुद्धा विचार करतो. आता युनिफॉर्म मोशन म्हटले, हा ग्राफ आपण ह्याच्या अगोदर सुद्धा डिस्कस केलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. युनिफॉर्म मोशन म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम जर ग्राफ प्लॉट केला, इथं ग्रीन कलर मध्ये आपण टाइम इंटरवल दाखवलेला आहे. सपोज तो टाइम इंटरवल मी dt असा मेन्शन केलेला आहे आणि ds ही का आहे? करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट जी काय ट्रॅव्हल झाली प्रत्येक टाइम इंटरवलला, ds 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 ही प्रत्येक टाइम इंटरवल, म्हणजे पहिला इंटरवल जो होता त्यावेळी ही डिस्प्लेसमेंट होती, दुसरा टाइम इंटरवल होता त्यावेळी ही डिस्प्लेसमेंट होती, तिसरा टाइम इंटरवल असताना ही डिस्प्लेसमेंट होती, चौथा टाइम इंटरवल असताना ही डिस्प्लेसमेंट होती. टाइम इंटरवल आपण सेम ठेवलेला आहे. युनिफॉर्म मोशन मध्ये काय होतं सगळ्यात महत्वाचं की टाइम इंटरवल सेम असतो आणि त्या टाइम इंटरवल मध्ये होणारी डिस्प्लेसमेंट सुद्धा सेम असते. डिस्प्लेसमेंट सेम म्हणजे काय? इथं जर मी बघितली, ह्या रेड कलरची जी लाईन आहे, ह्या लाईनची हाईट युनिफॉर्म मोशन मध्ये ही लाईनची हाईट ही प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असते. म्हणजे मी इथे जसं नोटेशन ds दिलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी ds ds dsच लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय? इथं असणारी करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट त्या करस्पॉन्डिंग टाइम इंटरवलची ती डिस्प्लेसमेंट का आहे? कॉन्स्टंट आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे. ऑब्वियस चेंज इन व्हेलॉसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल चेंज इन डिस्प्लेसमेंटला. म्हणजे डिस्प्लेसमेंट मध्ये जेवढा चेंज होईल तेवढाच व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणार. म्हणजे मी असं म्हणू शकतो की चेंज इन व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट. जर मी ह्या युनिफॉर्म मोशनच्या ग्राफमध्ये हे लॉजिक लावलं, हे लॉजिक काय सांगतं की व्हेलॉसिटी मधला चेंज जर फाइंड करायचा असेल आपल्याला, तर डिस्प्लेसमेंट मधला चेंज आपण विचारात घेतला पाहिजे. इथं जर मी प्रत्येक टाइम इंटरवलला, ह्या टाइम इंटरवलला, ह्या टाइम इंटरवलला, ह्या टाइम इंटरवलला, ह्या टाइम इंटरवलला करस्पॉन्डिंग चेंज इन डिस्प्लेसमेंट बघितला, तर करस्पॉन्डिंग चेंज इन डिस्प्लेसमेंट आहे का? नाही आहे. प्रत्येक ठिकाणी इथं ds ची व्हॅल्यू का आहे? सेम आहे. ds इज कॉन्स्टंट हिअर. ds 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 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ज्या अर्थी डिस्प्लेसमेंट जर कॉन्स्टंट असेल, तर डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी होईल का? नाही होणार. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार. ज्या अर्थी डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट त्या अर्थी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. आणि व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हेलॉसिटीचं उत्तर काय येईल? चेंज इन व्हेलॉसिटी विल बी ऑलवेज 0. बरोबर. युनिफॉर्म मोशनसाठी मी म्हणतोय. त्यामुळं चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट
फॉर एनी टाइम इंटरवल इट इज इक्वल टू 0 फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन मी ज्यावेळी घेणार त्यावेळी युनिफॉर्म मोशनला चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट फॉर एनी टाइम इंटरवल. टाइम इंटरवल म्हणजे कुठला, तर हा एक टाइम इंटरवल आहे. ग्रीन कलर मध्ये जो दाखवते हा एक टाइम इंटरवल आहे, हा एक टाइम इंटरवल आहे, हा एक टाइम इंटरवल आहे, हा एक टाइम इंटरवल आहे. या प्रत्येक टाइम इंटरवलला असणारी करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट ही कॉन्स्टंट आहे. इथं पण डीएस आहे, इथं पण डीएस आहे, इथं पण डीएस आहे, इथं पण डीएस आहे. जर ती डिस्प्लेसमेंट जर कॉन्स्टंट असेल तर त्याची करस्पॉन्डिंग असणारी चेंज इन व्हेलॉसिटी सुद्धा काय असणार, कॉन्स्टंट असणार. आणि ती जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट फॉर एनी टाइम इंटरवल काय असेल, 0 असेल. डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये चेंज होत नाही, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीचं उत्तर फॉर एनी टाइम इंटरवल इट इज 0. दिस इज व्हॅलिड फॉर युनिफॉर्म मोशन. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं, युनिफॉर्म मोशन असताना जर चेंज इन व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची आपण कॅल्क्युलेट करत असेल तर ती कोणत्याही टाइम इंटरवलला काय असते, 0 असते. का, इथं ही डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जी आहे ती डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे. डिस्प्लेसमेंट जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट तर चेंज इन व्हेलॉसिटी दॅट व्हॅल्यू विल बी 0. त्यामुळे कुठल्याही टाइम इंटरवलला दॅट मॅग्निट्यूड विल बी 0. नाउ इफ सेम थिंग इफ आय टेक फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन साठी जर मी व्हेलॉसिटी व्हेरीज विथ रिस्पेक्ट टू टाइम, इथं सुद्धा काय होते, नॉन युनिफॉर्म मोशनला व्हेलॉसिटी ही विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेरी होते. हे ग्राफ ह्याच्या अगोदर सुद्धा आपण स्टडी केलेले आहेत, अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. हे ग्राफ काय दाखवतात आपल्याला, डिस्टन्स वर्सेस टाइम बिहेवियर दाखवतात. डिस्टन्स वर्सेस टाइम बिहेवियर ते दाखवतात. हा जो ग्राफ आहे हा ग्राफ काय दाखवतो, इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन दाखवतो. आणि हा ग्राफ काय दाखवतो, डिक्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन दाखवतो. आता हे दोन ग्राफ मध्ये मी डिटेलमध्ये टाइम इंटरवल आणि त्याचं करस्पॉन्डिंग डिस्टन्स, करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंटचा जर स्टडी केला तर काय दिसतं आपल्याला, वी आर स्टडिंग फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन साठी आपण बघतोय. आता ग्रीन कलर मध्ये जो काय दाखवलेला आहे तो टाइम इंटरवल आहे प्रत्येक दोन्ही ग्राफ मध्ये. आता जर मी ह्या ग्राफसाठी टाइम इंटरवल 1, 2, 3, 4 आहेत, 4 टाइम इंटरवल आहेत. त्यातल्या पहिल्या टाइम इंटरवलला DS1, DS1 ही काय दाखवते आपल्याला, डिस्प्लेसमेंट दिसते. ही काय दिसते, करस्पॉन्डिंग ह्या टाइम इंटरवलला झालेली ही डिस्प्लेसमेंट आहे DS1. तसं टाइम इंटरवल हा असताना, सेकंड असताना DS2 ही करस्पॉन्डिंग का आहे, डिस्प्लेसमेंट आहे. टाइम इंटरवल हा असताना DS3 ही करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट आहे. टाइम इंटरवल हा असताना, टाइम इंटरवल 4 असताना ही करस्पॉन्डिंग का आहे, डिस्प्लेसमेंट आहे. इथं काय ऑब्झर्व होतं, DS1, DS2, DS3 आणि DS4 ह्याची मॅग्निट्यूड ही मी जर या युनिफॉर्म मोशनशी कम्पेअर केली तर इथं DS1, DS2, DS3 आणि DS4 च मॅग्निट्यूड प्रत्येक इंटरवलला ते डिफरंट आहे, ते सेम नाही युनिफॉर्म मोशन सारखं. म्हणूनच मी इथं लिहिताना काय लिहिलंय, DS1, DS2, DS3, DS4, कारण प्रत्येकाचं मॅग्निट्यूड का आहे, वेगळं आहे. याचा अर्थ चेंज इन डिस्प्लेसमेंट होत आहे. ह्या केसमध्ये इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये चेंज इन डिस्प्लेसमेंट होत आहे. चेंज इन डिस्प्लेसमेंट जर होत असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी ऑब्वियस होणार. चेंज इन डिस्प्लेसमेंट होत असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी होणार. आपण लॉजिक काय फॉलो केलेलं आहे, व्हेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आणि टाइम इंटरवल आपण इथं काय ठेवलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी सेम ठेवलेला आहे. इथं टाइम इंटरवल किती आहे, 1 सेकंद, 1 सेकंद, 1 सेकंद, 1 सेकंद. टाइम इंटरवल सेम आहे, त्यामुळे चेंज इन व्हेलॉसिटी ही इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंट, चेंज इन व्हेलॉसिटी ही चेंज इन डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड असेल. इथं चेंज इन डिस्प्लेसमेंट आपल्याला दिसत आहे प्रत्येक टाइम इंटरवलला. ह्या ग्राफमध्ये आपण जसं ऑब्झर्व होतं आपल्याला सेम तसं ह्या ग्राफमध्ये सुद्धा होतं. इथं टाइम इंटरवल ग्रीन कलर मध्ये जो दिसतोय, इथं टाइम इंटरवल 1, 2, 3, 4 ग्रीन कलर लाईन जर मी बघितली तर टाइम इंटरवल आपण सेम ठेवलेला आहे, त्याचं मॅग्निट्यूड सेम ठेवलेलं आहे, 1 सेकंड ठेवलेला होता. त्याची जर करस्पॉन्डिंग प्रत्येक टाइम इंटरवलला असणारी करस्पॉन्डिंग जर आपण डिस्प्लेसमेंट बघितली, इथं DS1 आहे, इथं DS2 आहे, इथं DS3 आहे, इथं DS4 आहे. DS1, DS2, DS3, DS4 त्यांचं मॅग्निट्यूड इक्वल आहे का, नाही, त्यांचं मॅग्निट्यूड इक्वल नाही आहे. ते मॅग्निट्यूड का आहे, डिफरंट आहे. याचा अर्थ तिथं चेंज इन डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट मध्ये झालेलं, डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे. याचा अर्थ तिथं चेंज इन डिस्प्लेसमेंट आहे.
चेंज इन डिस्प्लेसमेंट असेल तर तिथं चेंज इन व्हेलॉसिटी ही ऑब्वियस होणार. त्यामुळं युनिफॉर्म मोशनच्या बाबतीमध्ये चेंज इन व्हेलॉसिटी कोणत्याही टाइम इंटरवलला 0 येते, पण नॉन युनिफॉर्म मोशनच्या बाबतीत मात्र चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट फॉर एनी टाइम इंटरवल इट इज नॉट इक्वल टू 0 और इट इज नॉन 0 व्हॅल्यू. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. युनिफॉर्म मोशनला कोणत्याही टाइम इंटरवलला चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट सो उत्तर 0 येतं, पण नॉन युनिफॉर्म मोशनच्या बाबतीत मग ती इन्क्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन असो वा डिक्रीजिंग नॉन युनिफॉर्म मोशन असो, ह्या मोशनसाठी नॉन युनिफॉर्म मोशनसाठी चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इट इज नॉन 0 व्हॅल्यू. थँक्यू. Hello everyone. In last video we have discussed about change in velocity. लास्ट व्हिडिओ आपण जो रेकॉर्ड केला त्यामध्ये आपण चेंज इन व्हेलॉसिटी काय असते हे डिस्कस केलेलं आहे. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. ऑब्जेक्ट एका फायनल पोझिशनला रीच झाला फ्रॉम इनिशियल पोझिशन, तर फायनल पोझिशनला असताना त्याची काय व्हेलॉसिटी आहे आणि इनिशियल काय व्हेलॉसिटी होती, ह्या दोघातला डिफरन्स म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. आपल्याला ॲक्सिलरेशन किंवा ॲक्सिलरेटिंग मोशन, ॲक्सिलरेटेड मोशन म्हणजे काय हे इथं डिस्कस करायचं आहे. ॲक्सिलरेशन इज अ मेजर ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट पर युनिट टाइम. ॲक्सिलरेशन म्हणजे दुसरं काय नाही, चेंज इन व्हेलॉसिटी जी आपण कॅल्क्युलेट केली ती चेंज इन व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची पर युनिट टाइम किती आहे, म्हणजे एक प्रकारे चेंज इन व्हेलॉसिटीचा रेट, दॅट इज मीन्स ऑफ ॲक्सिलरेशन. हे म्हणजे काय? हे ॲक्सिलरेशन आहे. सपोज ॲक्सिलरेशनच्या बाबतीत किंवा चेंज इन व्हेलॉसिटीच्या बाबतीत दोन टर्म महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, दुसरं फायनल व्हेलॉसिटी. सपोज इनिशियल व्हेलॉसिटी मी यू आहे म्हटलं, फायनल व्हेलॉसिटी मी व्ही आहे म्हटलं. स्मॉल इनिशियल व्हेलॉसिटी स्मॉल यू, नोटेशन आपण देतोय फक्त. फायनल व्हेलॉसिटी स्मॉल व्ही. आणि इनिशियल व्हेलॉसिटीची फायनल व्हेलॉसिटी रीच व्हायला घेतलेला टाइम टी इतका आहे. आणि ह्या केसमध्ये येणारं जे ॲक्सिलरेशन आहे, चेंज इन व्हेलॉसिटी होणार जी पर युनिट टाइम, ते ॲक्सिलरेशन मी स्मॉल ए आहे असं म्हणतो. बाय फॉर्म्युला जर मला म्हणायचं झालं तर ॲक्सिलरेशन म्हणजे काय, जसं इथं आपण मेन्शन केलं, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम टेकन. इनिशियल व्हेलॉसिटी पासून फायनल व्हेलॉसिटीला पोहोचायला किती वेळ घेतला, हाऊ मच टाइम टेकन, आणि व्हेलॉसिटीमध्ये किती चेंज झाला, व्हेलॉसिटीमध्ये किती चेंज झाला डिवायडेड बाय तो चेंज होण्यासाठी किती वेळ घेतला, या दोघांचा रेशो, दॅट इज मीन ऑफ ॲक्सिलरेशन. ते म्हणजे काय? ॲक्सिलरेशन. सो ॲक्सिलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ॲक्सिलरेशनचं युनिट काय देऊ शकतो आपण? मीटर पर सेकंद स्क्वेअर. एस आय युनिट ॲक्सिलरेशनचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता हे मीटर पर सेकंद स्क्वेअर कसं आलं? व्हेलॉसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंद, आणि टाइमचं युनिट काय? सेकंद. जर मी इथं रेशो घेतला मीटर पर सेकंद डिवायडेड बाय सेकंद, काय येईल युनिट? मीटर पर सेकंद स्क्वेअर. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद, सो ॲक्सिलरेशनचं युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता ह्या ॲक्सिलरेटेड मोशनच्या बाबतीमध्ये मी दोन टाईप म्हणतो. दोन टाईप कोणते? एक तर ती बॉडी किंवा तो ऑब्जेक्ट ॲक्सिलरेट होतो, म्हणजे त्याचं स्पीड वाढतं, म्हणजे ऑब्जेक्ट स्पीड ज्यावेळी इन्क्रीज होतं त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? बॉडी ॲक्सिलरेट झाली किंवा बॉडीचं ॲक्सिलरेशन झालं असं पण म्हणतो. तर हे म्हणजे नेमकं काय, किंवा ह्याचं एक्झाम्पल म्हणायचं झालं तर काय? बघा, स्पीड वाढणं ह्यालाच मी काय म्हणू शकतो? पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन आहे असं म्हणू शकतो. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन कधी होतं? पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन कधी होतं? ज्यावेळी ॲक्सिलरेशन हे इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी आहे. ॲक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन मध्येच किंवा त्या डायरेक्शनच्या दिशेनंच जर ॲक्सिलरेशन होत असेल, स्पीड जर वाढत असेल, तर त्याला आपण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन आहे असं म्हणतो. तर ह्याचं एक्झाम्पल काय? स्पीडिंग अप अ कार. स्पीडिंग अप अ कार म्हणजे जसं आपण पिक्चरमध्ये पाहतोय, सपोज मी कार ड्राईव्ह करत आहे आणि कार ड्राईव्ह मी आत्ता 140 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडनं मी कार ड्राईव्ह करत आहे. सपोज मी नॉर्थ डायरेक्शनला कार ड्राईव्ह करत आहे. सरळ रेषेत मी नॉर्थ डायरेक्शनला कार ड्राईव्ह करत आहे. आत्ता
मला स्पीड हे 140 किलोमीटर पर हावर जे होतं ते आता मला वाढवायचं आहे. मी सपोज 160 किलोमीटर पर हावरनं मला स्पीड करायचं आहे. ते करण्यासाठी मी काय करणार, फूट पॅडल किंवा ॲसिलरेटिंग पॅडल जे आहे, पॅडलला मी प्रेस करणार आणि प्रेस केल्यानंतर स्पीडोमीटरवरती स्पीड हे 140चं किती होईल, 160 होईल. पण इथं जर मी व्यवस्थित ऑब्झर्व केलं, स्पीड मी कारचं वाढवलं, फूट पॅडलवरती प्रेस करून मी स्पीड वाढवलं, पण ते स्पीड वाढवत असताना मी स्टिअरिंग व्हील लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला रोटेट नाही केलं. अगोदर 140 किलोमीटर पर हावर ज्या स्पीडनं जात असताना जी डायरेक्शन मी घेतली होती, नॉर्थ डायरेक्शनला मी जात होतो, त्याच नॉर्थ डायरेक्शन मध्ये स्टिअरिंग व्हील मी रोटेट न करता फक्त फूट पॅडल प्रेस करून स्पीड 140चं 160 केलं, 140चं 160 केलं, 160 किलोमीटर पर हावर केलं. तर काय होईल, कार ॲसिलरेट होईल. कारण इथं काय झालं, व्हिलॉसिटी जी अगोदर कारची होती किंवा जे स्पीड होतं कारचं ते वाढवलं, ॲसिलरेट केलं. कसं, पॅडल प्रेस करून. Important thing here is steering wheel is not rotated either in left direction or right direction. अगोदर ते जसं होतं ते आपण तसंच त्याच दिशेने आपण कार ड्राईव्ह करत आहे. सो दिस इज an example of a positive acceleration or acceleration. इथं आपण काय म्हणतो, ती कार ॲसिलरेट झाली किंवा कारचं ॲसिलरेशन झालं. जर ॲसिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ द व्हिलॉसिटी, म्हणजे जसं स्पीडिंग ऑफ द कारचं स्पीड वाढवणे. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ पॉझिटिव्ह ॲसिलरेशन. थँक्यू. Hello everyone. In last video we have discussed about when object speed increases or when it is a positive acceleration, we will say body is accelerating किंवा बॉडीचं ॲसिलरेशन झालं असं म्हणतो. पण ते ॲसिलरेशन कधी म्हणतो, ॲसिलरेशन इफ इट इज इन द डायरेक्शन ऑफ द व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटीची जी अगोदरची डायरेक्शन होती त्या डायरेक्शन मध्येच किंवा त्या डायरेक्शनच्या दिशेनंच जर ॲसिलरेशन झालं तर त्याला आपण पॉझिटिव्ह ॲसिलरेशन म्हणतो किंवा ऑब्जेक्ट किंवा बॉडी ॲक्सिलरेट झाली असं म्हणतो. तर दोन केस असू शकतात. इथं आपण ऑब्जेक्ट स्पीड इन्क्रीज म्हटलं, ऑब्जेक्टचं स्पीड डिक्रीज सुद्धा होऊ शकतं. मग त्या केसमध्ये काय म्हणायला पाहिजे, व्हेन ऑब्जेक्ट स्पीड डिक्रीजेस त्यावेळी आपण काय म्हणतो, बॉडी हॅज डी-ॲक्सिलरेटेड किंवा बॉडीचं रिटार्डेशन झालं असं आपण म्हणतो. आता रिटार्डेशन होणं म्हणजे काय, रिटार्डेशन होणं किंवा स्पीड डिक्रीज होणं म्हणजेच निगेटिव्ह ॲसिलरेशन होणं. म्हणजे निगेटिव्ह ॲसिलरेशनची डेफिनेशन मी काय सांगू शकतो, व्हेन ॲसिलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट जर ॲसिलरेशन झालं तर ते निगेटिव्ह ॲसिलरेशन होतं किंवा तिथं स्पीड डिक्रीज होतं किंवा बॉडी ऑब्जेक्ट रिटार्ड होते, रिटार्डेशन होतं तिथं. पण ते कधी होतं, ज्यावेळी अगोदर जी व्हिलॉसिटीची डायरेक्शन होती त्या व्हिलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट जर ॲसिलरेशन झालं तर ती बॉडी रिटार्ड होते. ह्याचं एक्झाम्पल काय, स्लोईंग डाऊन अ मुव्हिंग व्हेकल. हे आपण कुठं पाहतो, ज्यावेळी गाडी ही टोल नाक्यावरती, टोल प्लाझावरती येणार असते, तिचा अरायवल होणार असतं, तर आपण हे असे काही पांढरे पट्टे त्या रोडवरती पाहतो आणि त्या पांढऱ्या पट्ट्यावरून गाडी ज्यावेळी मूव्ह होत असते त्यावेळी गाडीमध्ये व्हायब्रेशन येतात, थोडी छोटे मोठे काय वाटतात आपल्याला, व्हायब्रेशन फील होतात. आणि ज्यावेळी हे पांढरे पट्टे आपल्याला दिसायला सुरू होतात त्यावेळी आपण काय करतो, गाडीचं स्पीड हळूहळू काय करतो, कमी करतो. किंवा हे जे इथं पांढरे पट्टे आहेत, व्हाईट मार्क्स आहेत, ह्याच्यामुळं गाडीची मोशन, गाडीचं स्पीड जे काय आहे त्या मोशनला किंवा त्या स्पीडला रेझिस्टन्स होतो आणि हळूहळू आपण काय करतो, गाडीचं स्पीड स्लो डाऊन करतो, गाडीचं स्पीड कमी करतो. तिथं आपण काय करतो, स्लोईंग डाऊन अ मुव्हिंग व्हेकल. मूव्ह जी कार होत होती त्या मुव्हिंग कारला काय होतो, अपोजिशन करतो आपण, अप्लाइंग ब्रेक, आणि थ्रू दिस व्हाईट मार्क्स ऑल्सो, व्हाईट पॅचेस ऑल्सो, तिथं काय होतं, स्पीड हे डाऊन होतं. आणि तिथं आपण काय केलं बघा, अगोदर जी व्हिलॉसिटीची डायरेक्शन होती कारची त्या व्हिलॉसिटीच्या डायरेक्शनला अपोजिट ॲसिलरेशन दिलं आपण किंवा तिथं डायरेक्शन काय केली, अपोज केली आपण.
थ्रू ब्रेक असेल किंवा थ्रू दिस व्हाईट पॅचेस तिथं अपोज झाला डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटीला, दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ रिटार्डेशन. फॉर रिटार्डेशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, एक्सेलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. याचं दुसरं एक्झाम्पल अजून द्यायचं झालं तर ट्रेन कमिंग टू अ प्लॅटफॉर्म. ज्यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्मला येणार असते, जसं इथं टोल प्लाझाला कार येणार आणि त्यावेळी स्पीड हे डाऊन होतं, स्लो डाऊन होतं, तसं ट्रेनच्या बाबतीत सुद्धा ट्रेन ज्यावेळी एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती येणार असते, त्यावेळी ट्रेनचं स्पीड हे सडन कमी नाही केलं जात, तर ते हळूहळू ती ट्रेन त्याचं स्पीड स्लो डाऊन करते आणि मग ती प्लॅटफॉर्मला रीच होते. So these two examples are very beautiful examples of negative acceleration or retardation. Thank you.